नमस्कार मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 1 मे महाराष्ट्र दिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 आणि या निर्मितीसाठी ज्या 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना या महाराष्ट्र दिनी आपण सगळे भावपूर्ण अभिवादन करूयात. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन. असं म्हटलं जातं की पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर कष्टकर्यांच्या तळहातावर तोलली आहे. अगदी खरंच आहे. नसे रावडी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. शिळा फोडीती संघ पाथरवटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे. तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, जिथे राबती हात तेथे हरी. जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊन ठाकेल श्याम. दिसे सावळे रूप त्याचे शिवारी, जिथे राबती हात तेथे हरी. जगभरातील कष्टकर्यांच्या, कामगारांच्या, निर्मिकांच्या अथक प्रयत्नांवर समाज जीवनाचा हा गाडा प्रगती साधतो आहे. त्यांनी ज्या वस्तू निर्मिल्या त्यातनं समाज समृद्ध होतोय. त्यांनी जीव घातलं म्हणून समाजाचं भरण पोषण होतंय. आणि म्हणून या राष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व श्रमिक कष्टकरी कामगार वर्गाला आपण भावपूर्ण अभिवादन करूयात. लोकशाही जागर मंचाने माणुसकीचे दीपस्तंभ या शीर्षकाखाली आजच्या या सत्राचं आयोजन केलंय. जगभरातल्या समाजाचं दर्शन होताना मुख्यत्वे 2 गट दिसतात. सर्व साधनांनी संपत्तीने युक्त असा तो एक आहेरे गट मानला जातो आणि अनेक प्रकारच्या दुविधा, अनेक कष्ट, अनेक विवंचना आणि उपेक्षा सहन करणारा एक खूप मोठा नाहिरी वर्ग आपल्या समाजामध्ये, या जगामध्ये आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे, खरं तर त्याला संबोधून मला माझं मनोगत मांडायचंय, आणि तो म्हणजे मध्यम वर्ग, की जो या नाहिरी वर्गातनं निर्माण झालेला आहे. आणि आहेरे वर्गाचं ज्याला एक प्रचंड आकर्षण आहे आणि त्यामध्ये जाण्यासाठी त्याच्या जीवाची धडपड तडफड चालली आहे. पण याच वर्गातल्या अनेकांनी ही जी आहेरे आणि नाहेरी मधली जी महाप्रचंड तफावत आहे, विषमता आहे, ती दूर करण्यासाठी आपलं सर्वस्व वेचलं. आहेरे वर्गाची जी उंच उंच शिखर निर्माण होत आहेत आणि नाहिरे वर्गाच्या खोल खोल दऱ्या निर्माण होत आहेत. आणि या सगळ्यातनं असंतुलित अशा प्रकारचा एक समाजपीठ तयार होतोय, समाज स्तर तयार होतोय, की जो जगाच्या सम्यक प्रगतीला घातक आहे. आणि म्हणून ते समत्व साधण्यासाठी नाहिरी वर्गाला सुद्धा सर्व प्रकारच्या सुखसोयींनी, सर्व प्रकारच्या जीवनदायी गोष्टींनी परिपूर्ण करण्यासाठी सेवेचं वाण हाती घेऊन झटणारा, माणुसकी हा धर्म मानणारा एक खूप मोठा वर्ग या समाजात कार्यरत आहे. या वर्गातील काही प्रातिनिधिक उदाहरणांचा वेळेच्या मर्यादेमध्ये आज आपण परामर्श घेऊयात. अनेकांनी समाजाची लेबलं लावून वेगवेगळी विभागणी केली असेल, पण समाजाला सावरणारे, आधार देणारे, माणुसकी हा धर्म मानणारे हे सगळे कार्यकर्ते, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या संघटनेचे आहेत, कोणत्या धर्मातले आहेत, याला काही मतलब नाही आहे. हे विविध मार्गांनी समाजोत्कर्ष साधणारे हे सगळेजण आहेत. विविधतेत एकता हे आपलं वैशिष्ट्य मानणारा, त्याचा अभिमान बाळगणारा आमचा भारत देश आहे. आणि म्हणून कोणी कोणत्याही पक्षाचं, संघटनेचं आणि कशाचंही असलं तरी हा जो मानवता, हा धर्म त्यांनी धारण केलेला आहे, माणुसकीचं साधना हे ज्यांनी आपलं कर्तव्य मानलं आहे, हे सगळे एकच आहेत.
साधू दिसती वेगळाले, परंतु ते स्वस्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहात इथं वस्तू. हे अगदी खरंच आहे. समतायुक्त एक रस समाज निर्मितीचं कर्तव्य मानणारे आणि या क्षेत्रात पर्वता एवढी उंची देणारी माणसं जगात ठिकठिकाणी निर्माण झालेली आहेत. त्यांनी समाजाचा हा तोल सांभाळण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यात केलेला आहे. नारायण गुरूंची आज आठवण येते. समाजातील जातीपातीची बंधनं तोडून सर्वांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आणि दलितोत्कर्षासाठी आपलं संपूर्ण जीवन वेचणारे नारायण गुरु आम्हाला प्रातस्मरणीय आहेत. भारतदत्त महर्षी धोंडो केशव कर्वे अत्यंत प्रतिकूल कालखंडामध्ये विधवांच्या पुनर्विवाहासाठी आणि स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं असे आमचे अण्णा. हिंगण्याला तो आश्रम अण्णांनी स्थापन केला आणि बायांनी या सगळ्या विधवा महिलांचं आईपण स्वीकारलं. अण्णा त्यांना शिकवायचे, बाया त्यांना जीव घालायच्या आणि एवढ्या लांबनं तळपत्या उन्हामध्ये खांद्यावर शेर 2 शेर ज्वारीचं वजन घेऊन तो धुळीचा रस्ता तुडवत तुडवत ते पीठ दळण्यासाठी अण्णा पुण्यात यायचे. इतके भयानक कष्ट जेव्हा अण्णांनी सहन केले तेव्हा विधवांना या समाजात काही स्थान प्राप्त झालं. स्त्रियांच्या शिक्षणाचं एक महाप्रचंड दालन हे महर्षी धोंडो केशव कर्वेंनी हे भारतवर्षाला बहाल केलं. आपल्या वाड्यावरची विहीर सर्वांसाठी खुली करून देणारे ज्योतिराव फुले आपल्या पत्नीला स्वतः शिकवून स्त्री शिक्षणासाठी भले शेणाचे गोळे आणि दगडधोंडे खावे लागले तरी तिची कणखर मानसिकता बनवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणासाठी सगळ्या प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून ते काम अविरतपणे करणाऱ्या सावित्रीबाई फुले हे आपल्या सर्वांना परमवंदनीय आहेत. हरिजनांच्या उद्धाराचं महान कार्य करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, सतीसारख्या मानवतेला कलंक असलेल्या कुप्रथा मोडून काढण्यासाठी प्रचंड आंदोलन उभी करणारे राजा राममोहन रॉय, जातीप्रथा मोडून सर्वांना एका पंक्तीत भोजनासाठी बसवणारे पैठणचे संत एकनाथ महाराज. किती किती म्हणून उदाहरणं द्यावीत, पण ही झाली सगळी इतिहासातली उदाहरणं. या सगळ्यांची परंपरा ही पुढे चालवणारे एक खूप मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग हा या समाजामध्ये एक आश्वासक स्वरूपात आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे आणि आवाहन करतोय आपल्या सगळ्यांना या पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हायचं. साथ ही हात बढाना. या देशामध्ये व्यक्तिगत स्तरावर असे आभाळावरही काम उभं करणारे अनेक लोक झाले, पण संघटितरित्या सगळ्या समाजाला एकत्र करून समाजाचं चित्र बदलण्यासाठी म्हणून अनेक देशप्रेमी संघटना निर्माण झाल्या. त्यातली एक संघटना आहे राष्ट्र सेवा दल. पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून 1923 साली राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली. युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, समता, विज्ञानाभिमुखता याची शिकवण देण्यासाठी राष्ट्र सेवा दल. विधायक कार्यासाठी निष्ठावान, कार्यक्षम आणि समर्पण वृत्तीचे कार्यकर्ते घडवण्याचं ध्येय हे 100 वर्ष बाळगणारी हे राष्ट्रसेवा दल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता राष्ट्रनिर्मिती केली पाहिजे आणि म्हणून खेड्याखेड्यांमध्ये श्रमदानाची शिबिरं राष्ट्रसेवा दलाने उभारली. रस्ते बांधले, तळ्यातले गाळ उपसले, शेतांचे बांध दुरुस्त केले, सार्वजनिक संडासाच्या सफाईंचं काम हातात घेतलं. समाजाच्या प्रबोधनासाठी अत्यंत दर्जेदार अशी कलापथकं स्थापन केली. भूमिहीनांना कसायला जमीन मिळावी म्हणून आचार्य विनोबांनी जी भूदान चळवळ चालवली त्यासाठी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी वर्षभर घरदार सोडून अविरत काम केलं. 1973 नंतर चळवळी मोर्चे, समता मोर्चे, हुंडाबळी मोर्चे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 1980 साली विज्ञान पथकाची निर्मिती केली. सेवा दलाने शिक्षण, आरोग्य, सहकार सगळ्या क्षेत्रांमध्ये धडपडणारी एक पिढी निर्माण केली. आनंद भारती, साने गुरुजी कथामाला या चळवळींना सेना दलाने सहाय्य केले.
एक खूप मोठं कार्य राष्ट्रसेवा दलाने समाजामध्ये स्थापित केलं. हे सगळं कार्य आणि यातनं प्रेरणा मिळालेले असंख्य कार्यकर्ते की ज्यांनी आपल्या जीवनसमिधा या कामासाठी अर्पण केल्या. ज्या स्वरूपवर्धिनी संस्थेचा मी कार्यकर्ता आहे. गरीब वस्त्यांमधली हुशार चुणचुणीत मुलं स्वरूपवर्धिनीच्या माध्यमातून शिक्षण घेतात, पण ते केवळ पोटार्थी शिक्षण नाही. झोपडपट्टीतनं बाहेर येऊन बंगले गाड्या उभ्या कराव्यात आणि आनंदाचं जीवन जगावं या स्वार्थी मनोवृत्तीचं शिक्षण नाही. देशाच्या प्रश्नांना भिडण्यासाठीचं शिक्षण स्वरूपवर्धिनीमध्ये मिळतं. जुनी गोष्ट आहे 90च्या दशकातली. भास्करराव कळंबी नावाचे पूर्वांचलात काम करणारे संघाचे प्रचारक वर्धिनीत आले आणि वर्धिनीतल्या युवती कार्यकर्त्यांना त्यांनी पूर्वांचलची परिस्थिती सांगितली की इथं पुण्यात गल्लोगल्ली डॉक्टर आहेत, पण तिथे डॉक्टर हा काय असतो हे आपल्या डोळ्यांनी पाहिलं नाही. अशा अनेक जनजाती आहेत. तुम्ही याल का पूर्वांचलात काम करायला? आमच्या मनीषाताई बोईन अत्यंत कष्टानं डॉक्टर झालेल्या आईला विचारलं, आई मी जाऊ का पूर्वांचलात? आईच्या अंतःकरणात खरं किती स्वप्न की अत्यंत कष्टातनं 4 घरची कामं करून या मुलीला वाढवलं, शिकवलं, डॉक्टर झाली. आता एक छोटासा दवाखाना उघडेल, पैसे यायला लागतील, घराला चांगले दिवस येतील. पण ही मुलगी विचारतीये की मी सुदूर पूर्वांचलात जाऊ का सेवा कार्य करायला? आणि ती आई पण किती थोर आहे बघा की ती म्हणतीये की जा बेटी, जरूर जा. कारण लग्न झाल्यावर सासरच्या घरनं काय होईल सांगता येत नाही. आज तू माझी आहेस आणि तू जर जाऊन भारतवासियांची सेवा केलीस तर मला खूप आनंद आहे. हे घर असंच कष्टाने चालवू आम्ही पुढे सुद्धा, पण तू आवर्जून पूर्वांचलात जा. आणि मनीषाताई पूर्वांचलात गेल्या. त्यांच्याबरोबर प्रांजलीताई गेल्या. त्यांनी अनेक बालवाड्या उघडल्या. रोहिणीताई गेल्या. त्यांनी संघटनेचं काम केलं. मंगलताई आसाममधला अत्यंत संवेदनाशील भाग, ज्याला बोडो आंदोलनामध्ये जो अत्यंत धुमसणारा असा भाग, त्या बोडो आंदोलनाच्या भागामध्ये जाऊन महिलांचं प्रचंड काम केलं. रोज अनेक किलोमीटर्सची सायकलिंग, अनेक महिलांना भेटणं, अनेक तरुणांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं, असं काम मंगलताईंनी केलं. आणि या मनीषाताई तर डोक्यावर ती सगळी औषधांची पेटी घेऊन रोज अनेक किलोमीटर्स त्या लांब लांब या जनजाती पाड्यांवर जायच्या. आणि एकदा प्रवास करता करता लँडस्लाइड झाला, ती सगळा पर्वत कोसळला आणि सगळं भयान चित्र झालं. रस्ते दिसेनासे झाले, दिशा अज्ञात झाल्या. आणि कसं बसं त्याच्यातनं प्रचंड प्रवास करत आणि एका गावात, अनोळखी गावात जेव्हा मनीषाताई पोहोचल्या, कोणी अनोळखी नाही, सगळे अनोळखी आहेत, भाषा माहिती नाही, पण त्या गावातल्या मुख्याने त्यांना प्रेमानं आपल्या घरात ठेवून घेतलं. या रेल्वे गाडीसारखे ते जे काही पूर्वांचलातले, अरुणाचलातली घरं असतात, त्यातली एक खोली ही नेहमी अभ्यागतासाठी, पाहुण्यासाठी ठेवलेली असते. खूप दमून आलेल्या मनीषाताई तिथं आंघोळ करून झोपल्या आणि त्यांना जाग आली ती सुग्रास अशा भाताच्या आस्वादानं. त्या घरानं त्यांना खूप प्रेमानं जेव खाऊ घातलं, आपल्या घरातले कपडे वापरायला दिले. ही जी संस्कृती आहे ही आमच्या भारताच्या पूर्वांचलातली संस्कृती आहे. म्हणजे अनेक समाजशास्त्रज्ञ म्हणतात की अनेक जण मागासलेले राहिलेत आणि यांना मेनस्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, पण खरं उलट आहे. उलट मेनस्ट्रीम मधल्या लोकांना ही जी आतिथ्याची, ही जी माणुसकीची संस्कृती आहे ती प्रदान करण्याचे दिवस आजकाल आलेले आहेत. अतिथी देवो भव हे धर्म कर्तव्य विसरणाऱ्या समाजाला एकदा भारत काय आहे याचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून पूर्वांचलात गेलं पाहिजे. पूर्वांचलचे बरेच विद्यार्थी ज्ञानप्रबोधिनीच्या विवेक पोंक्षेंच्या मदतीनं इथं शिकायला यायला लागले. आणि त्याच्यातला एक विद्यार्थी, त्याचं नाव दीपक मेलो. त्या दीपक हा आत्ता अरुणाचलच्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये प्रमुख अधिकारी आहे. इदू मिशमी जमातीचा दीपक. आणि तो मुक्तांगण इंजिनिअरिंगला कॉलेजला असताना त्याची एकंदर परिस्थिती, राहणीमान लक्षात आल्यावर ही एवढी फी तुझी कोणी भरली असं जेव्हा दीपकला विचारलं, तेव्हा तो म्हणाला की सोमू लिंगी. हे सोमूजी कोण आहेत? दीपक म्हणाला हे माझे कोणी नाही आहेत, पण आमच्या पूर्वांचलामध्ये जी क्लॅन सिस्टीम आहे तर आम्ही सगळे
एका घरासारखे राहतो. आणि सोमूजी आमचे कुटुंब प्रमुख आहेत, तर ते माझे दूरदूरचे नातेवाईक असतील कदाचित. पण आपल्या कल्याणमधल्या एका मुलाला शिक्षणासाठी कुठल्याही पद्धतीमध्ये विन्मुख होता कामा नये. आणि म्हणून माझी सगळी व्यवस्था शिक्षणाची, राहण्याची आणि माझ्या सगळ्या या फीची ही सोमुलिंगींनी केलेली आहे. कोण कुठले सोमुलिंगी, पण आपल्या या दूरच्या कल्याणमधल्या दीपक मेलोसाठी त्यांनी आपला खजिना उघडला. हा आहे भारत, हा आहे भारत. ह्या भगवान श्रीकृष्ण म्हणून मानलं जातं ते कृष्ण, राम ही सगळी माणसंच. पण त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी जे थोर कार्य केलं ना, आणि म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झालं. कृष्णचरित्रातली एक सुंदर कथा आहे. पांडवांनी सबल झाल्यानंतर एक मोठा अश्वमेध आरंभला, सगळी पृथ्वी जिंकली, एक मोठा समारंभ करायचं ठरवलं, सगळ्या भारतभरच्या लोकांना आमंत्रित केलं. आता सगळा भारत येणार, त्यामुळे त्यांची सरबराई आली, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आणि म्हणून बैठक बसली. विचार विनिमयात्मक कार्यपद्धती, हुकुमशाही नाही बरं का. आणि मग कसं करायचं, काय करायचं. नकुल म्हणाला मी सगळ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करतो, सहदेव म्हणाला मी सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था करतो, आणि अर्जुन म्हणाला मी यज्ञविधीचं सगळं बघतो, आणि भीम आवडीनं म्हणाला मुझे खाना पसंत है और खिलाना पसंत है, मैं तो भोजन व्यवस्था देखूंगा. त्यांनी त्याच्या आवडीचं काम घेतलं. धर्म म्हणाला मी सगळं यज्ञविधीचं पाहतो. आणि बैठक उठली, तिथे कृष्ण बसलेला आहे. ते म्हणाले अरे मला तुम्ही माझा आपला बांधव समजता, आणि मी तुमच्यातलाच एक आहे ना, मानता ना तुम्ही असं, आणि मग सगळ्यांना काम आणि मला काहीच नाही, असं कसं चालेल, मलाही काहीतरी काम दिलं पाहिजे. तेव्हा सगळे पांडव म्हणाले की अरे तुम्ही तर आमचे मार्गदर्शक आहात, फ्रेंड, फिलॉसॉफर, सब कुछ तुम्हीच आहात, और तुम्हाला काय काम द्यायचं. नाही नाही, तुम्ही नाही काय काम करायचं. कृष्ण म्हणे नाही नाही, हे अन्याय आहे, मला काम करायचं तुमच्याबरोबर, मला काम सांगा. आता काय काम सांगायचं. मग सगळ्या शेवटी सगळेजण म्हणाले तुम्ही असं करा की तिथे लोक येतील, समारंभात सामील होतील, आणि नंतर मग या समारंभाचा प्रसाद घेऊन जातील, तेव्हा तुम्ही त्या उच्च वेदीवर बसा आणि येणाऱ्या सगळ्यांना प्रसाद द्या. कृष्ण म्हणाले वा वा शाबास, प्रसाद द्या. म्हणजे घरामध्ये पूजा केल्यानंतर जो इकडं तिकडं दुडदुड करणारा एक व्रात्य मुलगा असतो की नाही, जो पाडापाडी करतो आणि कोराम, त्याला एका जागी स्वस्थ बसवण्यासाठी प्रसाद द्यायला बसवतात. तसं तुम्ही मला बसवणार काय. छे 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 छे, मला कधी आयुष्यात एका जागी बसणं जमलेलं नाही, मी नाही बसणार प्रसाद द्यायला, मला दुसरं काहीतरी काम द्या. शेवटी पांडव वैतागले. ते म्हणाले आता तुम्हीच सांगा, तुम्हीच निवडा, आणि तुम्हाला हवं ते काम करा. कृष्ण काय म्हणाले, मी एक काम करेन. या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये या सोहळ्यासाठी जे कोणी सगळे लोक येतील, त्यामध्ये अनेक सह्याद्रीच्या, विंध्य, सातपुड्याच्या पर्वतरांगांमधनं आणि माझे वनवासी बांधव मला भेटायला येतील. आणि रस्त्यामध्ये चालून त्यांच्या पावलांमध्ये काही काटे गेले असतील, दगड खुपले असतील, तर मी या इंद्रप्रस्थ नगरीच्या महाद्वारावर उभा राहीन. मी त्या सगळ्यांचं स्वागत करीन आणि मी त्यांची पदसेवा करीन. आणि सगळ्या भारतवर्षांनी पाहिलं की श्रीकृष्ण उभे त्या इंद्रप्रस्थ नगरीच्या दारात आणि सगळ्या वनवासी बांधवांचं स्वागत करतायत, त्यांना कडकडून मिठी मारतायत, त्यांना आसनावर बसवतायत, त्यांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन ते पाय धुतायत, त्या पायातले खडे काढतायत, त्यांच्या पायाला मालिश करतायत, मसाज करतायत. हे सेवेचं परमपुण्य करणारे श्रीकृष्ण आमचे आदर्श आहेत, त्यातनं आम्ही शिकलोय. पण स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये सुदूर पूर्वांचलासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये जो विकास व्हायला पाहिजे, जी प्रगती व्हायला पाहिजे, त्याकडे आमचं दुर्लक्ष झालं. आणि काही लोकांनी याचा फायदा घेतला. अनेक प्रगत देशांमध्ये सेवेच्यासाठी म्हणून शिक्षण द्यायच्या मिशानं अनेक मिशनरी या पूर्वांचलात आले आणि सेवा आणि शिक्षणाच्या एक रूप धारण केलं. पण अंतःकरणामध्ये काय आहे, तर विद्वेष निर्माण करायचा, धर्मांतरण करायची. आणि म्हणून या पूर्वांचलच्या कामासाठी 70च्या दशकामध्ये एक तरुण कार्यकर्ता तयार झाला, त्यांचं नाव भैयाजी काणे.
की मला जायचं त्या पूर्वांचलात, आणि थेट गाठलं मणिपूर. मणिपूरच्या त्या सगळ्या हिमालयन रेंजेसमध्ये जाऊन, त्या खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी इंग्रजी शिकवणं, विज्ञानाचे विषय शिकवणं हे काम सुरू केलं. पण शाळा 10वीपर्यंत, आणि नंतर पुन्हा काबाड कष्ट, शेतीच्या मळ्यांमध्ये राबणं, आणि काही प्रगती नाही. आणि म्हणून या सगळ्या वनवासी बांधवांना भैयाजी म्हणाले, माझं ऐका, महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, तामिळनाडूमध्ये माझे खूप मित्र आहेत. ही सगळी मुलांना 10वी नंतर यांना माझ्याबरोबर द्या, मी त्यांना भारताच्या उर्वरित भागात नेतो, त्या घरात मुलं राहतील, ही पदवीधर होतील, आणि परत आल्यानंतर इथे सरकारमध्ये मोठं काम करतील. सगळे वनवासी बांधव खुश झाले आणि ठरवलं भैयाजींबरोबर मुलं पाठवायची. पण ही बातमी कळल्यानंतर हे जे मिशनरी आहेत त्यांनी या वनवासी बंधूंना सांगितलं की वेडे की काय तुम्ही, काय गॅरंटी आहे, हा मुलं पळून जाणारा माणूस आहे, आणि ही सगळी मुलं जातील आणि तुमचं सर्वस्व असणारी मुलं ही शिकून सवरून तिकडचेच बाबू लोक होतील, ही परत दुःखात कष्टात तुम्हाला मदत करायला येतील कशाला, काय गॅरंटी आहे तुमची मुलं पुढे देण्याची. खरंच तर आहे. सर्व वनवासी बंधूंना खूप चिंता वाटली, काय करावं बरं. वनवासी म्हणाले, त्या तुमच्या भैयाजीला सांगा, तुझं पोरग इथं आणून ठेव आणि मग आमची पोरं घेऊन जा. भोळे बिचारी वनवासी बंधू गेले. भैयाजींना म्हणाले, भैयाजी आम्हाला चिंता वाटते, आमची मुलं आमच्याकडे येतील की नाही, कसा भरोसा धरावा. तर भैयाजी, तुमचा मुलगा तुम्ही इथं येऊन आमच्याबरोबर वाढवा बरं, मग आम्ही आमची मुलं पाठवूया. आता भैयाजी संसार, कुटुंब, लग्न न केलेले, संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिलेले, त्यांना मुलगा कुठून असायचा. पण म्हणाले, ठीक आहे मुलगा नाही, पण माझ्या सख्या बहिणीचा मुलगा, माझाच मुलगा, माझा भाचा, त्याला घेऊन येतो. भैयाजी आले मुंबईला. आपल्या बहिणीला म्हणाले की हा जयवंत आहे, त्याला तू मला दे. बघा, एका भावाने बहिणीकडे काय मागणी केली आहे, तुझ्या मुलाला कायमचं तू मला दे आणि पूर्वांचलात नेऊन मी त्याच्या शिक्षणाचं बघतो. आणि या आईचाही काय विश्वास आपल्या भावावर. शालेय वयातला आपला मुलगा भैयाजींना देऊन टाकला. भैयाजी जयवंतरावांना घेऊन हे मणिपूरला गेले आणि त्या मुलांना म्हणाले, त्या वनवासी बांधवांना, की हा माझा भाचा, हा आता आपल्याबरोबर राहील. आता तर पटली ना खात्री, हा कधी जाणार नाही. आणि मग वनवासी बांधवांची मुलं ही महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूत, गुजरात, कर्नाटक या ठिकाणी गेली आणि त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. अनेक प्रकारच्या भाषा ते शिकले. आणि खरंच भैयाजींच्या संस्कारांमुळे ते सगळे भल्या मोठ्या नोकऱ्या सोडून पुन्हा पूर्वांचलात गेले आणि इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयामध्ये, गुप्तचर खात्यांमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये यांची बुद्धिमत्ता, स्कॉलर, हे बहुभाषिकत्व आणि भारतावरची एक जबरदस्त निष्ठा, प्रेम पाहून त्यांना क्लास 1 अधिकारी म्हणून या सीमावर्ती अनेक प्रांतांमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भैयाजींची मुलं आज काम करत आहेत. एक विलक्षण अशा प्रकारचं काम हे भैयाजी काणेंनी हे पूर्वांचलामध्ये केलं. आमच्या या मनीषाताई ह्या सगळ्या पूर्वांचलात काम करत असताना हे इतके भयानक अनुभव त्यांनी घेतलेले आहेत की अस्वलानं फाडलेला असा एक पेशंट त्यांच्या घरी आणून टाकला आणि मनीषाताईंनी त्याला जीव खाऊ घालणं, त्याची सेवा शुश्रूषा आपल्या घरात करणं. किती महिने? 6 महिने हे काम मनीषाताई करत होत्या. आणि तो अरुणाचलातला पाऊस, जो इतका भयानक पाऊस, अहो हातावरचं दिसत नाही, तर पिण्याचं पाणी भरायला काही ठिकाणी जाण्याची काय सोय. आणि म्हणून हातात कुठलं तरी जर्मलचं भांडं धरायचं आणि तेच पावसात भरून आणि ते पावसाचं पडणारं पाणी पिऊन दिवस काढलेल्या अशा प्रकारच्या या मनीषाताई, प्रांजलीताई, रोहिणीताई या 22-23 वर्षांच्या तरुण मुली या 80-90च्या दशकामध्ये अरुणाचलात जाऊन 5-5, 10-10 वर्ष त्यांनी काम केलं. हा कार्यक्रम पाहणाऱ्या या सगळ्या तरुण मुलींना मला आवाहन करायचं आहे की 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, लग्नाच्या आधी काही वर्ष तरी आपण अरुणाचलमध्ये गेलं पाहिजे, तिथं जाऊन काम केलं पाहिजे. या सगळ्या सेवावृत्तीमध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे. कर्नाटकातल्या बेळगावातले एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे गृहस्थ म्हणजे कैलासवासी डॉक्टर भीमराव गस्ती. बेरड समाजातला जन्म, प्रचंड कष्टाचं, उपेक्षेचं, उपासमारीचं जीवन, पण शिक्षणाची जी प्रचंड आस. डॉक्टर उत्तम शिकले, अगदी रशियाला जाऊन रसायनशास्त्रातली PhD मिळवली. पण भारतात आले, रशियात नोकरी नाही करत बसले. भारतात आल्यावर हैदराबादच्या NCL मध्ये त्यांचे ऑफिसर म्हणून त्यांना लेटर आलं
पण बेळगावामधल्या आपल्या रामोशी बांधवांची ते दुःख, ते हाल त्यांनी पाहिले. त्या रामोशी समाजाच्या ह्या सगळ्या जागेवर इंडॉल नावाची कंपनी, जिने प्रचंड साम्राज्य उभारलेलं, आणि यांचे जमिनी गेलेल्या, आणि काही जणांना पण नोकरी नाही तिथं कारण ते शिकलेले नाहीत. आणि यांनी ठरवलं एनसीएलची नोकरी नाही स्वीकारली. बेळगावात राहून सगळ्या बेरड रामोशी लोकांना एकत्र करून एक प्रचंड आंदोलन उभं केलं, आणि इंडाल कंपनी विरुद्धचा लढा हे भीमराव गस्तींनी यशस्वी केला. या रामोशी बेरड समाजातल्या आपल्या सगळ्या आपल्या बांधवांना नोकऱ्या दिल्या, त्यांच्यासाठी शाळा काढल्या, आणि प्रचंड मोठं काम भीमरावांनी उभं केलं. त्यांनी पाहिलं या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये, यल्लम्मा देवीच्या इथं, आणि या सगळ्या बिचाऱ्या या देवदासी भगिनी देवासाठी म्हणून खूप प्रथा, त्यांना देवाला वाहिलेलं, डोक्यात त्या जटा वाढलेल्या, आणि अनेक जण त्यांचं लैंगिक शोषण करतायत. आणि या देवदासींसाठी काम सुरू केलं. इतका भयंकर विरोध सगळ्या प्रकारचा, संसाधन नाहीत, पैसा नाही, कार्यकर्ते नाही, पण एक दुर्दम्य आशावाद की मी या सगळ्यांना बाहेर काढेन. कष्टांचा पर्वत भीमरावांनी उभा केला, आणि या देवदासी त्यांची जट काढण्यासाठी स्वतः हातामध्ये कैची घेतली, आणि बेळगावला आणि सगळ्या सरकारांविरुद्ध भांडले, कायदे आणले याच्या विरुद्ध, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठीचे मोठे कार्यक्रम सुरू केले. देवदासांच्या मुलींच्या शिक्षणासाठीची मोठी मोठी वसतिगृह काढली. या देवदासींच्या मुली आज क्लास 1 अधिकारी आहेत, या कुठे जिल्हाधिकारी आहेत, या कुठे IPS आहेत. आणि भीमरावांनी हे काम, एक जबरदस्त काम उभं केलं. कुठला सन्मान नाही, पारितोषिकं नाहीत, अखंड कष्ट, उपेक्षा, उपहास, विवंचना, पण हार मानली नाही, कुठल्या पद्मश्रीची अपेक्षा केली नाही. प्रचंड काम, आयुष्यभर नुसतं काम काम आणि काम उभं केलं. भीमरावांच्या या कष्टांवर एक महानाट्य पुण्याच्या शनिवारवाड्यावर स्वरूप वर्धिनीतर्फे आम्ही ठेवलं होतं, आणि भीमरावांना बोलवलं होतं अध्यक्ष म्हणून, आणि भीमरावांचा सत्कार झाला. ते महानाट्य चालू झालं, आणि लोक अवाक होऊन पाहायला लागले की भीमरावांनी काय श्रेष्ठ काम उभं केलेलं आहे. आणि हा सगळा सगळीकडनं गौरव चाललेला. भीमराव माझे शेजारी बसले होते, आणि मला म्हणाले, ज्ञानेश्वरजी भाऊ, मला जाऊ द्यावं, मला जाऊ द्यावं. आणि मी सांगतो, भीमराव बसा, अहो बघा तुम्ही केवढं मोठं काम उभं केलेलं आहे, आणि लोकांना हवेत तुम्ही इथे. आणि भीमराव म्हणतात, नाही हो, आणि मला ते तिकडं पोचलं पाहिजे हो कर्नाटकामध्ये, आणि फार हाल येतो, वसतिगृहातल्या मुलींची जेवणाची व्यवस्था करायची आहे, आणि मला हे नाटक कार्यक्रम, हे सन्मान काय नको, मला पुणे स्टेशनला सोडा, मिळेल त्या रेल्वेने मी आपलं दक्षिण गाठतो. हे इतके प्रसिद्ध पराडमुख भीमराव, आणि यांच्या मागे अर्थताकद उभे करणारे हे अनेक कार्यकर्ते. आपल्या पुण्यातल्या उमाताई जोशी, ज्या आता कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य आहेत, हजारो घरांमध्ये जाऊन भीमरावांचं कार्य समजून सांगून लक्षावधी रुपये उमाताईंनी उभे केले, आणि भीमरावांना अखंड पैशांचा पुरवठा करण्यासाठी जीवाचं रान केलं. आपणही असं करू शकतो. या समाजामधली ही सगळी कामं तगली पाहिजेत. त्यांना प्रत्येक वेळी राजदरबारी काही प्रतिष्ठा मिळेल, धन मिळेल असं नाही आहे. समाज हाच मुख्य आश्रय आहे, आणि म्हणून आपण त्यांचे आधार झालं पाहिजे. भटक्या विमुक्तांसाठी आपलं सारं जीवन अर्पित करणारे गिरीशराव प्रभुणे, या सगळ्या सोलापूर भागामधले हे सगळे नंदी बैलवाले, मर्याईवाले, हे सगळे भटके लोक आहे. हे पारधी बांधू आपले, यांच्यावर शिक्का मारलाय की हे गुन्हेगार जमातीचे, क्रिमिनल ट्राईब. कोणी मारला? इंग्रजांनी. आणि आम्ही तो तसाच कंटिन्यू करत राहिलोय. पण कोण आहेत हे? ते हे जे पारधी आहेत, हे अकबराविरुद्ध हल्दीघाटीचं युद्ध छेडणारा आणि अनेक वर्ष अरण्यवासामधनं लढा देणाऱ्या या महाराणा प्रतापचे वारस आहेत. आणि हे असेच जंगलांमधनं मायग्रेट होत राहिले, प्रांतोप्रांती गेले, आणि त्यांची ती घारी भेदक नजर आणि प्रचंड शारीरिक सामर्थ्य. आणि हे बिचारे असेच जंगलांमध्ये राहिले, खायला प्यायला आधार नाही कुठे, आणि काही त्याच्यातले चोऱ्या माऱ्या उद्योगधंद्यांमध्ये गेले. आणि म्हणून कोणत्याही गावामध्ये चोरी कोणी करो, चोर सापडला नाही ना, पहिलं पारध्याला धरा, त्याला मारा, त्याचं रक्त काढा, जोपर्यंत तो कबूल होत नाही तोपर्यंत. त्या पारध्यांच्या बायकांवर अत्याचार करा, बलात्कार करा, हे सगळं सहन करणारा हा सगळा फासेपारधी समाज, हे भटके विमुक्त. पण गिरीशरावांनी कंबर कसली. यंगरवाडीला या पारधी समाजाची, या भटके विमुक्तांची किमान पुढची पिढी तरी ही मुख्य प्रवाहात आली पाहिजे, शिकली पाहिजे, आणि म्हणून वसतिगृह स्थापन केलं.
त्या वसतिगृहामध्ये स्वरूपवर्तिनी अनेकदा शिबिर घ्यायला जायची. ही मुलं हरणाच्या पेक्षा इतकी तुफान तेज अशा प्रकारची चाल आणि पळणं द्यायचं, इतका अचूक वेध की कुठल्याही एशियाडमध्ये बक्षिसं काढतील. गरज होती चांगल्या शिक्षणाची, चांगल्या दिशादर्शनाची, योग्य मार्गदर्शनासाठी. आणि एक मोठं व्यासपीठ यमगरवाडीला भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून गिरीशरावांनी चालू केलं. आजही चिंचवडला समरसता गुरुकुलम गिरीशराव चालवत आहेत. या सगळ्या मुलांना हे जे काही लौकिक शिक्षण आहे याबरोबर तंत्र शिक्षण, पारंपरिक शिक्षणाद्वारे समाजाचं सर्व अंगांनी भरणपोषण व्हावं याची काळजी हे स्वतः गिरीशराव घेत आहेत. या सगळ्या समाजाच्या जीवनामध्ये नवी पहाट आणण्यामध्ये भटके विमुक्त विकास परिषद ही यशस्वी होती आहे. आमच्या शुभांगीताई तांबट पूर्वाश्रमीच्या देवरे या सुद्धा आपल्या तरुणपणी बाकी सगळी प्रलोभनं आणि नोकऱ्या बाजूला ठेवून गिरीशरावांना मदत करण्यासाठी त्या 40 डिग्री तापमानातल्या यमगरवाडीला जाऊन पूर्ण वेळ बरीच वर्ष शुभांगीताईंनी काम केलं. आणि गिरीशरावांवरनं आठवलं, त्यांना या चिंचवडच्या कामात हर प्रकारे मदत करणारे आमचे उद्योजक मित्र मंदार देशपांडे हे आपल्या गरवारेच्या वाद्यपथकाचे निर्माते आणि एक अत्यंत धडाडीचे तडफदार कार्यकर्ते. आणि या कोरोनाच्या भयानक संकटामध्ये सगळेजण लढत आहेत आणि अनेक प्रकारची सुरक्षा उपकरणं पाहिजेत. आणि मंदारजींना एका मित्रांनी एक व्हिडिओ दाखवला की हे हा असा प्रकारचा एक आयसोलेशन बूथ हा तयार करता येतो. झालं, मंदारजी तडक गेले कात्रजच्या पायथ्याला असणाऱ्या त्यांच्या कारखान्यामध्ये आणि स्वतःच्या हातांनी त्यांनी तो आयसोलेशन बूथ तयार केला आणि टेम्पोत घालून तडक ते नायडू हॉस्पिटलला आले. आणि नायडू हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांची एक प्रचंड महत्त्वपूर्ण अशा प्रकारची चिंता मंदार देशपांडेंनी मिटवली. कारण व्हायचं काय की तपासण्यासाठी जे पेशंट नायडूला यायचे आणि अक्रॉस द टेबल ते आणि डॉक्टर बसायचे आणि घशातलं ते स्वॅब घेण्यासाठी जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये ड्रॉपर टाकला जायचा तेव्हा तो टोचल्यामुळे अर्थातच खोकला यायचा आणि मग ते सगळे तुषार हे समोरच्या डॉक्टरांच्या अंगावर उडायचे आणि संसर्ग पसरण्याचा धोका होता. आणि म्हणून एचडी बूथ सारखा हा ॲक्रेलिकचा एक आयसोलेशन बूथ मंदारजींनी इतका सुंदर एका दिवसात तयार केला आणि त्या बूथला अशी 2 होल ठेवली आणि त्याला बाहेरच्या बाजूनी रबरी हात ग्लोव्ज लावले. म्हणजे डॉक्टर ह्या बूथमध्ये बसतील आणि त्या ग्लोव्जमध्ये हात घालून आणि मग परीक्षे नळीनी आणि तो स्वॅब घेतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंगावर कुठेही ती थुंकी उडणार नाही अशी अत्यंत चांगली रचना असलेला अशा प्रकारचा आयसोलेशन बूथ हा मंदारजींनी तयार केला आणि एका दिवसात नायडूला दिला. ह्याला म्हणायचं अंतरीची आग, याला म्हणायचं तळमळ, याला म्हणायचं मी कुठे ना कुठे उपयोगी पडू शकेन ही धारणा या आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपण जागवली पाहिजे, चेतवली पाहिजे. मेडिकल क्षेत्रातलं सेवाभावाचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं एक जागतिक उदाहरण आहे आणि ते म्हणजे महाडचे आमचे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. काय विलक्षण माणूस आहे. बुलढाण्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्म झाला. प्रचंड कष्टात बालपण गेले. 5वी नंतर घरचे म्हणाले, अरे बाबा कशाला शिकतोय, काय काय शिकून मिळणार आहे, बाद झाली शाळा, तू आपला वावरात काम करायला ये. पण शिक्षणाची एक प्रचंड इच्छाशक्ती. बुलढाण्याला गेले, शहरभर लोकांना भेटले, मला काहीतरी काम द्या, मी सगळी कामं करेल. एका मंदिरामध्ये एका वैष्णव पुजाऱ्याने आश्रय दिला. दिवसभर झाड लोट सगळी कामं करायची पण शाळेत जायला परवानगी. दिवस रात्र प्रचंड कष्ट करून आणि हिम्मतराव शिकले आणि डॉक्टर झाले. आणि मग सगळे मित्र म्हणतात की हिम्मतराव आता आपण एक मल्टी स्पेशालिटी चांगलं हॉस्पिटल काढू आणि येईल तो पेशंट आपलाच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. काय बारीक कन्सेप्ट आहे ना. साधं नाहीच काय, कोणी आला की त्याला कापलाच, पूर्ण कापलाच म्हणून समजायचं. म्हणजे साधं काही असेल तरी त्याचं रूपांतर कशामध्ये की तुम्हाला काही सर्दी खोकला ताप काही हो, पहिलं जावा कुठे विशेष तपासण्या करा, मग कट प्रॅक्टिसनी आम्हाला पैसे मिळतील. आणि मग हे सामान्य आम्ही काय आम्ही 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 महा स्पेशालिस्ट, त्यामुळे 1000च्या खाली फी आम्ही घेणारच नाही. मग ते मी कोण तर ते हृदयाच्या वरच्या बाजूच्या डाव्या कप्प्याचा मी स्पेशलिस्ट. ते उजव्या बाजूला काय होते का नाही, मग माझं काही काम नाही. मग मी कोण तर कान दुखतोय ना
तर कानाच्या मध्ये जी हाडाची साखळी आहे ना, त्यातली जे मधलं हाड आहे ना, त्या मधल्या हाडाचाच मी बेस्ट स्पेशालिस्ट, बाकीचं मला काही माहीत नाही. हे असे जे स्पेशलिस्ट आहे अशा ह्या काळामध्ये भीमराव म्हणतात नाही गड्यांनो, आणि पब्लिक हेल्थ PHC जॉईन केलं. आणि सगळ्या कोकणामध्ये सेवा करत असताना त्यांच्या आईने सांगितलं की हिम्मत, गरिबाची सेवा करण्यासाठी डॉक्टर झालायस तू. आणि आईचं हे मनावर घेतलेलं हिम्मतराव सेवा करतायत, गावोगावी जाताना औषधे देत आहेत. आणि त्यांनी पाहिलं इतकं भयानक प्रमाण आहे विंचू दंशाने मरणाऱ्या खेडूतांचं, ग्रामीण भागातले बांधवांचं. आणि काही कोणी त्याच्यावर करत नाही, लोक मरतायत नुसते. आणि मग संशोधन कार्य हातात घेतलं. काही मोठी प्रयोगशाळा नाही, काही नाही, गावोगावी गेले, हजारो केस हिस्ट्रीज तपासल्या आणि अनेक प्रकारचे सॅम्पल्स घेतले आणि आपल्या घरच्या प्रयोगशाळेमध्ये आणि त्यांचं पृथक्करण केलं आणि संशोधन प्रबंध लिहिला आणि विंचू दंशावरची लस डेव्हलप केली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. भारतात कोणी हिम्मतरावांना विचारत नव्हतं, त्यांना मान देत नव्हतं. पण जेव्हा विश्वप्रसिद्ध असं मेडिकल जर्नल ज्याचं नाव आहे लॅन्सेट, ह्यामध्ये जेव्हा हिम्मतरावांचा संशोधन प्रबंध प्रकाशित झाला आणि मग मात्र त्यांच्याकडे रांगा लागल्या, लोक पायघड्या घालत आले, पेटंट्सची खैरात व्हायची. पण त्यांनी सांगितलं नाही, हे विकण्यासाठी नाही, हे माझ्या ग्रामीण भारताची सेवा करण्यासाठीचं संशोधन आहे. हे सगळ्यांना हे जिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत मिळालं पाहिजे. आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध अत्यंत तडफेनं लढणारे असे हिम्मतराव बावस्कर अत्यंत साधे पायजमा मोठा बूट घालून अजूनही महाडला त्यांचा दवाखाना आहे आणि सगळ्या ग्रामीण भागामधले हे लोकांचे डॉक्टर आहेत. अशा प्रकारच्या हे जे फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट आहे, हे जे लोकांचे डॉक्टर आहेत, याची सगळीकडे नितांत आवश्यकता आहे. हो, याची नितांत आवश्यकता आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी काम करत आहेत, ज्यांना खरंच मोठेपणी डॉक्टर व्हायचे, त्यांनी हिम्मतरावांना आपलं आदर्श मानलं पाहिजे. समाजामध्ये अत्यंत कठीण जीवन जगणारे कुष्ठरोगांसारखे आपले बंधू, ज्यांच्यासाठी आनंदवनाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबा आमटे हे आम्हाला अत्यंत स्मरणीय आहे. जगप्रसिद्ध आहे त्यांचं काम. त्यांचा वसा पुढे चालवणारे डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे, हेही सगळ्यांना माहिती आहे. श्रेष्ठ दर्जाचं मानवतेचं काम हे सगळे करतायत. पण बाबा आमटेंच्याच काळामध्ये कात्रे गुरुजी नावाचे एक गुरुजी आहेत आणि स्वतःला कुष्ठरोग झाल्यामुळे समाजाकडनं जी वागणूक मिळते आहे आणि त्यातनं प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय कुष्ठ निवारक संघ ही संस्था स्थापन केली आणि चांपा, छत्तीसगड इथं कुष्ठरोग्यांचा आश्रम सुरू केला. हे कुष्ठरोगी समाज ज्यांच्यावर चिथू करतोय, हे पूर्वजन्मीचे पापी लोक आहेत आणि म्हणून प्रायश्चित्त भोगतायत, अशी निर्भत्सना यांची होतीये. ते कुष्ठरोगाचं दुःख स्वतः सगळं भोगणारे कात्रे गुरुजी या सगळ्या कुष्ठरोगी बांधवांना सांगितलं, समाजामध्ये आपण असं काही काम उभं करू की समाजाने आपल्याला मानलं पाहिजे. आपण कष्ट करू, आपण भीक मागायची नाही, आपण स्वतः शेती करू, आपण वस्त्र निर्माण करू आणि समाजामध्ये आपण असे काही सुंदर प्रॉडक्ट्स देऊ की लोकांनी तोंडात बोटं घातली पाहिजे. ही जिद्द बाळगून हे कुष्ठनिवारक संघाचं काम हे 62 साली सुरू. सर्व धर्माच्या, सर्व जातीपंथांच्या सगळ्या कुष्ठरोगांना शोधून शोधून आणून चांपामध्ये काम सुरू केलं. स्वतः कुष्ठरोग असलेले कात्रे गुरुजी आणि म्हणून त्यांच्या मदतीला अमरावतीचा एक ग्रॅज्युएट असलेला तरुण दामोदर बापट मदतीला गेलेला आहे. सगळं घरदार सगळं सोडून फक्त कात्रे गुरुजींना मदत करायची. आणि मुलांमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून या कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांसाठी वेगळी शाळा, वेगळी वसतिगृह उभं केलं आणि स्वावलंबन केलं पाहिजे. सतरंजा विणूयात, खडू निर्माण करू, भाजीपाल्याची लागवड करू, सेंद्रिय खतांची शेती करूयात आणि मुलं चांगली वाढली पाहिजेत. 100 गायींची गोशाळा सुरू केली, गो उत्पादनं वाढवली. हे सगळ्या टीका उपेक्षेमधनं सुद्धा हे काम सुरू केलं आणि ह्या कात्रे गुरुजी निवर्तले तरी हे काम, हे जबरदस्त काम दामोदर बापटांनी सुरू केलं. मेहनत करा, स्वावलंबी व्हा आणि कष्टाचं खा, हा संदेश आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री बहाल केली. आपल्या पुण्याजवळ चिंचवडला असंच 30-40 वर्षांपूर्वी या सगळ्या कुष्ठरोगी बंधूंना आत्मनिर्भर बनवण्याची कंबर कसणारे हे आमचे दादा चाफेकर, अनंतराव चाफेकर.
आणि कुष्ठधाम नाही, त्यांनी काय निर्माण केलं? उद्योगधाम. उद्योगाची आराधना करणारे असे श्रेष्ठ कर्मयोगी बनवण्यासाठी, आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या या यंत्रोद्योगांची निर्मिती ही चिंचवडला अनंतराव चाफेकरांनी केली आणि कुष्ठरोग्यांच्या जीवनामध्ये एक जबरदस्त अशा प्रकारची एक नवीन पहाट या सर्व लोकांनी उभी केली. समाजातल्या महिला वर्ग आणि त्यातल्या त्यात कष्टकरी महिलांच्या ज्या समस्या आहेत, ते जेव्हा सेवावस्थांमध्ये आपण त्यांच्या घरी जाऊ, त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांच्यात काम करू, तेव्हा हे सगळं लक्षात येईल. शिक्षण अर्धवट असतं, लहान वयात लग्न करून दिलेलं, बऱ्याच जणांचे नवरे दारुडे, भरपूर पोरोडा मागं, 18-20 दारिद्र्य, नवऱ्याच्या लाथा खायच्या, आणि या सगळ्यामध्ये तळमळणाऱ्या, आयुष्यभर कुटुंब सांभाळण्यासाठी म्हणूनच पराकष्ट करणाऱ्या या माऊली, पण यांच्याही जीवनात स्वाभिमान स्वावलंबन आलं पाहिजे आणि म्हणून उभ्या राहणाऱ्या आमच्या सोलापूरच्या चंद्रिका भाभी चौहान. भाभींनी उद्योग वर्धिनीची स्थापना केली 2004 साली. या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि सांगितलं की अशी उत्पादनं बाजारात आणूयात की ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालं पाहिजे, GI मिळालं. आणि ती सोलापूरची अत्यंत पातळ अशा प्रकारची कडक भाकरी की जी विदेशामध्ये निर्यात केली जाते. इनोव्हेशन आहे. आणि ही जी सोलापूरची भाकरी आहे, ही सोलापूरची शेंगदाण्याची चटणी ज्याला GI मिळालेलं आहे, आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेलं आहे, ही सोलापूरची चटणी अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि मग अजून इनोव्हेशन काय केलं या सगळ्या महिलांनी? तर आपण जेवायला जातो हॉटेलांमध्ये, ढाब्यांमध्ये, आणि पहिली ऑर्डर असते मसाला पापड. तो एवढा मोठा पापड, त्याच्यावर कांदा, टोमॅटो, याव त्याव. तर यांनी काय केलं? यांनी काही ढाब्यांमध्ये मसाला भाकरी नेऊन दिली की ही आमची स्पेशल भाकरी आहे आणि ही अतिशय चविष्ट आहे, कुरकुरीत आहे, आणि त्याच्यावर असं असं कांदा आणि फोडणी आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकून त्याला रंगीन संगीत केलं. काय चव लागते बघा. आणि आज अनेक हॉटेलांमध्ये, मोठ्या मोठ्या 3 स्टार 5 स्टार हॉटेलांमध्ये आणि ढाब्यांवर ही जी मसाला भाकरी आहे ना, या आमच्या कष्टकरी महिलांनी सोलापूरच्या निर्माण केलेली ही अतिशय प्रसिद्ध आहे. आज सुमारे 3,500 अशा दारिद्र्याशी झगडणाऱ्या परित्यक्त्या अशा महिलांचा आधार झालेल्या आहेत भाभी. शेकडो महिलांना आधार दिलाय. सोलापुरातल्या अनेक आजी आजोबांना की ज्यांना खाऊ घालायला कोणी नाहीये, अशा शेकडो आजी आजोबांना डबे, मोफत डबे हे उद्योग वर्धिनीमधून दिले जातात. आणि या सगळ्या महिला एकत्र येऊन लाखोंची उलाढाल करतात आणि त्यातल्या 310 जणी या स्वतः उद्योजिका झालेल्या आहेत. ते प्रचंड काम करतायत. शिवणकाम आहे, एम्ब्रॉयडरीमधले त्यांचे वेगवेगळे उद्योग आहेत आणि हे सगळं काम करतात. पण महिलांच्या अनेक समस्यांवर हे डायरेक्ट इनडायरेक्ट तोडगे काढलेले आहे. हे एक गंमत सांगतो तुम्हाला की या सगळ्या ज्या भगिनी आहे, हे सगळं कष्ट करताना जी मोठी हे जी सगळी संध्याकाळ होते ना, आणि तशी एक भीती अंतःकरणात दाटते. का? की आता यमाची एंट्री घरात होणार आहे. पण कोण हा यम? हा तो त्रिलोकातला हा लोक उचलून नेणारा हा यम नाही. हा यम म्हणजे साक्षात नवरा, की जो आता 7व्या आसमानात पोचलेला असणार आहे आणि आल्यानंतर तो अधिक दारूसाठी पैसे मागणार, लाथा घालणार, बडवणार, आणि आजूबाजूचा समाज तो काय म्हणणार, नवरा बायकोच्या भांडणात काय पडायचं, रोजचा तमाशा आहे, जाऊ द्या. आणि ती बिचारी बाई, गुरासारखा मार खाणारी बाई, काय करावं तिने? किती वेळा पोलीस चौकीत जावं आणि पोलिसांनी तरी करून करून काय करणार या दारुड्यांसाठी? चंद्रिका भाभी आणि त्यांच्या सगळ्या महिलांनी याच्यावर एक अप्रतिम तोडगा काढलाय. काय नाव आहे त्याचं माहिती आहे? तर बचत गट आपण भरपूर ऐकले असते. यांचं आहे दबाव गट. याने एक ॲप डेव्हलप केलंय. असा कोण्या महिलेच्या घरात येऊन नवऱ्याने तमाशा चालू केला की ती नुसतं बटन दाबते की या सगळ्या सख्या शेजारीणी हातातलं काम बाजूला ठेवून एक मोठा दंडुका हातात घेऊन ठॉक ठॉक वाजवत त्या दारात उभे राहतात. आणि अशा या 100 आदिशक्ती महादुर्गा या बघितल्या की त्या नवऱ्याची तत्काळ उतरते. आणि नाहीतर मग बेदम मार मिळतो, पोलिसांकडे अगदी आनंदाने स्वाधीन केलं जातं त्या सगळ्यांना. आणि याचा परिणाम सोलापुरात दिसला आणि
या दारुडा नवरा नावाच्या एका महान त्रास देणाऱ्या कॅटेगरीपासनं या सगळ्या महिलांची सुटका करण्यामध्ये हे अतिशय अभिनव अशा दबाव गटाने फार मोठे यश मिळवलेलं आहे. ही केवढी सेवा आहे ही मानवतेची, ही दुःखी कष्टी अशा या सगळ्याची. स्वरूपवर्धिनीचं काम जेव्हा मंगळवार पेठेत सुरू झालं, वास्तू उभी राहिली आणि संस्थापक किशोरभाऊ आमच्या पुष्पाताई पूर्णवेळ कार्य करतात, त्यांना म्हणाले की आता ही वास्तू 24 तास हिच्यात काम चाललं पाहिजे. पुष्पाताई सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जा, आजूबाजूला लोकांना काय हवंय. आणि पुष्पाताईंनी पाहिलं की बालवाडी नाहीये, महिला धुणी भांडी करतायत आणि बालवाडी सुरू केली. महिला येऊन बसायच्या. पुष्पाताई म्हणायच्या आता मुलं शिकतायत ना, आता जा तुम्ही घरी. तर या सगळ्या सेवा वस्तीतल्या महिला म्हणायच्या की ताई नाही, आम्हाला बसू द्यायचं, आम्हाला इथं बरं वाटतं, इथली मोकळी हवा, सूर्यप्रकाश, इथली प्रेमळ माणसं आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटतं. आणि आम्ही परत आमच्या घरात गेल्यानंतर आहेच ते लाथाबुक्क्यांचा मार आणि ते सगळं 4 भिंती 8x10ची ती झोपडी, सगळीकडनं पत्रे, आम्हाला राहू द्यायचं. आणि सलगी झाली, मैत्री झाली. या महिला पुढे पुष्पाताईंनी म्हणाल्या, पुष्पाताई आम्हाला काहीतरी शिकवा. आता तुम्हाला काय शिकवणार, तर 2+2 करायचे दिवस गेले. आम्हाला असं काहीतरी शिकवा की आम्ही स्वावलंबी होऊ. 10 घरची धुणं भांडी आम्ही करतो, स्वयंपाक करतो, फरशा पुसतो, काय पैसे मिळतात त्यातनं, घरचं दूध भाजीपाला सुद्धा निघत नाही. आम्हाला काहीतरी चांगलं शिकवा. आणि त्यातनं मग शारदामणी महिला विभाग निर्माण झाला. आणि मग समाजाची गरज आहे, शेकडो दवाखाने आहेत आणि नर्सेस मिळत नाही. आणि त्या ANM GNM झालेल्या नर्सेस छोट्या दवाखान्यांना परवडत नाही. आणि पुण्यामध्ये रुबी हॉल आणि मोठे मोठे दवाखाने आहेत, पण नर्सेस आहेत केरळातनं आलेल्या. आणि मग नर्सेस पाहिजे. आणि बानू कोयाजी स्वरूपवर्धिनीला जोडल्या गेलेल्या, त्या म्हणाल्या का नाही या गरीब घरातल्या मुलीसुद्धा नर्सेस नाही होणार, असिस्टंट नर्सेस तर होतील. आणि म्हणून मग डॉक्टर कलबाग या ज्या होत्या ससूनच्या, त्यांनी अभ्यासक्रम लिहून काढला आणि नर्सिंग कोर्स वर्धिनीत सुरू झाला. 1 वर्षाचा कोर्स. 10वी 12वी नापास झाली मुलगी, हरकत नाही, तू ये, अभ्यास कर, कष्ट घे, नर्स हो. 1 महिन्याचा कोर्स, 11 विषय मराठीतनं आणि 50% प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आज मी तिला 3000च्या नर्सेसवर तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्या खूप चांगलं आयुष्य जगतायत. अहो, इंजिनिअरिंग झालेली आमची पोरं 4-4 वर्ष नोकऱ्या नाही म्हणून घरामध्ये माशा मारतायत. पण आमच्या ह्या 1 वर्षाचे असिस्टंट नर्सिंग झालेल्या ज्या मुली आहेत ना, अहो त्यांचा रिझल्ट लागायच्या आतच कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं त्यांना चांगल्या चांगल्या हॉस्पिटलच्या ऑफर येतात आणि स्टार्ट मिळतो 8,000 रुपयांचा. आणि 8,000 रुपये घेतलेल्या या आमच्या भगिनी काय करतात, ते 8,000 मिळालेला एखादा तरुण मुलगा काय करेल, तर तो पहिला एक भारीतला भारी स्मार्टफोन घेईल आणि मग गावभर हिंडायला एखादी मोटरसायकल येईल कर्जाने. पण या आमच्या मुली ज्यांना स्वरूपवर्धिनीचे संस्कार आहेत, ज्यांना घरच्यांची काळजी आहे, त्या आपली मातीची घरं बांधतात, घराला रंग देतात, आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवतात. हे विलक्षण सेवेचं काम करतात. या करोनाच्या महासंकटामध्ये स्वतःच्या जीवावर उदारून स्वतःची बछडे, स्वतःची पोरं ही इतरांकडे सोपवून देऊन या मुली आज रुग्णालयांमध्ये काम करतायत, रात्रंदिवस काम करतायत. क्वारंटाईन होऊन 10-10 दिवस आपल्या कुटुंबापासून त्यांना दूर राहावं लागतंय. या काही फार ग्रॅज्युएट झालेल्या मुली नाही आहेत, पण ही जी मानवता अंतःकरणात ठासून भरलेली आहे, या मानवतेमुळेच तर आपण आपापल्या घरी आज सुरक्षित आहोत आणि आरोग्य आपण आपल्याला लाभत आहे. आणि हे सगळं काम करणाऱ्या आमच्या पुष्पाताई, तर पुष्पाताई एकदा किशोरभाऊंबरोबर त्यांच्या रिक्षाने हडपसरला चालल्या होत्या. आणि अचानक गर्दी आणि रस्ता बंद झाला आणि सगळे उतरून पाहतात तर हडपसरची उजव्या हाताची जी वैदुवाडी नावाची जी वस्ती आहे ना, तिथे आग लागलेली. आणि कार्यकर्ते धावलेत, आगीचा बंब आला, आग विझवली आहे, लोक रडत आहेत. आणि तिथला जो स्थानिक एक कार्यकर्ता आहे पुढे येतोय, समजून सांगतोय आणि व्यवस्था करतायत काय करायचं काय नाही. किशोरभाऊ बघतायत, पुष्पाताई पुढे झाल्या आणि तो जो मुख्य लीड घेणारा कार्यकर्ता आहे त्याला म्हणाल्या, दादा हे बघ, मी इथं थांबू शकत नाही. आणि तक्षणी त्यांनी काय केलं, तर आपल्या गळ्यातली सोन्याची चेन त्यांनी काढली आणि ती सोन्याची चेन काही विचार न करता त्या दादाच्या हातात दिली आणि सांगितलं, हे मोड तू आणि यातनं जे पैसे येतील ना, संध्याकाळी या सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था कर.
की शबू म्हणायचे, माणुसकीचा जो अत्युच्च जो गहिवर आहे तो काय आहे याचं दर्शन म्हणजे आमच्या पुष्पाताई आहे. अनेक महिलांच्या आयुष्यामध्ये हे अशा प्रकारचं श्रेष्ठ काम उभं करणाऱ्या या अशा आमच्या पुष्पाताई आहेत. हे असे अनेक लोक समाजामध्ये काम करत आहेत. असे अनेक किस्से आमच्या ज्या बागेश्री दिदी आहेत त्यांच्याशी बोलताना आम्हाला कळतात. ओरिसामधलं चक्रीवादळ, गावाच्या गावात सगळी पार स्वेप्ट झालेली आणि ज्ञानप्रबोधिनीचा जो प्रचिती गट आहे त्याच्याबरोबर तिकडे गेलेले आहे आणि तिथे एका कार्यकर्तीबरोबर काम करतायत. आणि ही एक तरुण मुलगी आहे आणि तिचं नाव आहे आरती दिदी. तर ही आरती दिदी बागेश्री दीदींना म्हणतीये, दीदी गरीबों के बच्चे भूख से मरते आपने कधी देखा है, आपने कभी सुना है. दीदीला कळे नाही असं का म्हणतीये. आणि मग ती आरती दिदी सांगतेय, ते चक्रीवादळामध्ये इतक्या महाप्रचंड वारा व्हायला लागला आणि घरदारं सगळी उडून जात आहेत आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या सासरचे 40 लोक त्या चक्रीवादळामध्ये तुफान वेगामध्ये कुठच्या कुठे भरकटत गेले, आपटले, नष्ट झाले. आणि ही 7 मुलांची आई आणि आपले बछडं उडून जातील म्हणून ही 7 मुलांना घट्ट धरून बसलेली आहे. आणि तिची मुलं एक 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 चालतायत. आणि एक छोटंसं तान्हुलं बाळ हे तिने आपल्या टॉवेलात घेतलं आणि पाठीशी बांधलं. आणि 2 बाळं ही आपल्या 2 काखांमध्ये घेतलेली ही आरती ही एका नारळाच्या झाडावर सरसर चढतीये आणि एका नारळाच्या झाडावरती चढून बसलेली आहे. आणि 2 दिवस 2 रात्री ती वाट पाहतीये की काहीतरी मदत येईल. आणि हेलिकॉप्टरमधनं एक पाकिट पडलं आणि त्या नारळाच्या झावळ्यांमध्ये अडकलेलं आणि ते तिला मिळालेलं आहे. आणि तिचा धीर वाहून चाललाय आणि तो म्हणतोय की मला वाचवा, मला वाचवा. आणि तिला वाचवण्यासाठी तिने हात पुढे केला आणि तिच्या काखेतलं ते मूल पडून गेलं खाली. त्या गडबडीत तिचं दुसरं मूल गेलं आणि धीरही गेला. आणि ते पाठीवरचं बाळ रडतंय रडतंय रडतंय. तिला आश्चर्य वाटते की हे आपलं बाळ रडतंय का, त्याला भूक लागली असेल का. पण भूक तर गरिबांच्या 5वीला पुजलेली आहे. त्या बाळाला सवय आहे, त्या बाळाला सवय आहे गरिबीमध्ये, त्या भुकेमध्ये सुद्धा शांत राहण्याची. बाळ का रडतंय आणि म्हणून तिने कसं बसं त्या झाडावर चढलेल्या अवस्थेमध्ये त्या पाठीवरचं बाळ हे आपल्या स्तनापाशी घेण्यासाठी म्हणून घेतलं आणि तिचं तेही बाळ पडलं. आणि असं आयुष्यात कोणीही न राहिलेली ही आरती ते चक्रीवादळाच्या तडाख्यातनं जेव्हा खाली उतरली त्या क्षणी ती सेवेला लागली. हे मातृगृह जिथं उभारली गेली, अनेक अनाथ झालेल्या महिला, मुली, बालकांना ज्या ठिकाणी आश्रय दिला त्यांची सेवा करण्यासाठी ही आरती कामाला लागली. आणि ते जाड जाड लांब तांदळांचं एक पोतीच्या पोती पडायची आणि या सगळ्या 150-200 मातृगृहातल्या मंडळींना जीव घालायचं काम ही आरती करते. आणि यांच्यात जाऊन काम करणारे प्रबोधिनीचे आमचे कार्यकर्ते, आमच्या बागेश्री दिदी, आणि आपलं सगळं सामान या सगळ्या गरजूंना वाहून देऊन टाकलेलं. संध्याकाळ झाली, झोपायचंय आणि आरती दिदींना कळलं की बागेश्रीकडे काही नाहीये पांघरायला. त्या संध्याकाळी ती चालत चालत निघाली आहे आणि फार रात्रीचे 1:30 वाजले तरी ते आले नाही. बागेश्री दिदींना फार काळजी लागलेली आहे. आणि 1:30 वाजता हातातली चिमणी अशी ती सावरत आरती दिदी आल्यात आणि त्या म्हणाल्यात की दीदी आतापर्यंत इतकी जण गेले आणि आमच्या अंगावर मदत फेकून निघून गेले, पण तुम्ही महाराष्ट्राची माणसं आणि तुमचे हे बॉम्बे सॅपर्सचे जवान आणि तुमचे मराठा रायफल्सचे सगळे लोक हे प्रत्येक वेळी आमच्या संकटात धावतात. आम्हाला जीवन त्यांनी दिलेलं आहे आणि तुम्ही इतक्या लांबून येऊन आमच्याबरोबर राहिलाय, आमच्याबरोबर खाताय, तर या थंडीत तुम्हाला साधं पांघराला मिळू नये का. आणि म्हणून मी शेजारच्या गावात गेले होते आणि त्या आरती दिदीने एवढ्या लांबच्या गावांमध्ये जाऊन काही कांबळी आणल्या होत्या आणि त्या कांबळी तिने या बागेश्री दिदी आणि या सगळ्यांना दिल्या. हे काय विलक्षण अशा प्रकारचं हे बंधुत्वाचं नातं आहे, हे काय एक प्रेम आहे, हे आपण समजू शकत नाही. 26 डिसेंबर 2004ला नागपट्टणममध्ये सुनामीची लाट आली आणि अशीच शेकडो गावं पार धुवून निघाली. आणि तिथं हे सगळं काम करण्यासाठी म्हणून वर्धिनीतर्फे बागेश्री दिदी आणि आमच्या दीपालीताई गेल्या आणि त्यांनी पाहिलं की काय भयानक अवस्था आहे आणि कोणी कोणाचं सांत्वन करावं. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या सरकारी यंत्रणा कोलमडून पडलेल्या आणि जिकडं तिकडं प्रेतच प्रेत आहे. आणि एक नागप्पा नावाचा नौजवान
आणि त्याची ती 6 पोरं त्यांच्या समोर दिदी राहत आहेत. आणि हा नागप्पा दिवस रात्र एकच काम करतोय. ही सगळी प्रेतं आणायची एका जागी आणि त्यांना अग्नी द्यायचा आहे. आणि हे सगळं ओलं झालेलं आहे आणि लाटांनी सगळं भिजवून टाकलेलं आहे. लाकूड नाही, काही नाही. आणि मग रॉकेल ओतायचं, मंत्र म्हणायचं आणि भडाग्नी द्यायचा. आणि अशा हजारो प्रेतांना दिवस रात्र अग्नी देणारा हा अशा प्रकारचा नागप्पा आणि त्याची ती भुकेली पोरं. काय विलक्षण काम चाललं होतं त्याचं. आणि दिदींनी त्याला विचारलं की या मुलांकडे तुम्ही लक्ष देत जा. तर त्यांच्या शेजारी त्यांनी सांगितलं दिदीला, ही जी मुलं आहेत ना, ही या नागप्पांची मुलं नाही आहेत. या प्रचंड सुनामीच्या लाटेमध्ये ही जी मुलं आहेत, ही 6 मुलं, यांचे आई वडील वाहून गेले. आणि देवळात उंच उंच अशा प्रकारच्या त्या कोनाड्यांमध्ये या मुलांनी जाऊन जीव वाचवला. आणि या नागप्पाची बायका पोरं सगळी वाहून गेली. पण या नागप्पाने त्या देवळीतल्या त्या मुलांना खाली पाडलं आणि त्या दिवसापासून हा नागप्पा या मुलांचा बाप झालाय. म्हणजे दिदींना इतकं आश्चर्य वाटलं की त्या समजत होत्या की ही नागप्पाची पोटची पोरं आहे. पण काय श्रेष्ठ माणुसकी असलेला हा नागप्पा होता की ती सगळी मुलं ही त्याचीच मुलं आहेत. इतक्या प्रेमानं या सगळ्या मुलांचं हा सर्व काही करत होता. हे फार विलक्षण अशा प्रकारचं आहे. आणि त्या तामिळनाडूत या तामिळनाडूतल्या नागपट्टणम जिल्ह्यामध्ये या सगळ्या लोकांची घरं उभारण्यासाठी म्हणून स्वरूपवर्धनीचे आम्ही 30-35 तरुण कार्यकर्ते निघालो रेल्वेने. व तामिळनाडूत जायचं, त्या लोकांबरोबर काम करायचं. आपल्याला भाषा येत नाही. आणि मग रेल्वेत आम्ही काही मागवले शब्द. नमस्कारला काय म्हणायचं, भाऊ कसे आहात, ठीक आहे, होईल सगळं ठीक, आणि काळजी करू नका, असं तोडकं मोडकं छोटेसे काही वाक्य आम्ही गेलो. आणि जाऊन आम्ही तिथे बांबू पत्र्यांचे तिथे घरं बांधायला सुरुवात केली. अस्ताव्यस्त पडलेले सगळ्या वस्तू आवरायला सुरुवात केली. आणि त्या सगळ्या कामामध्ये आमच्याबरोबर आमच्या आव्हांची मुलगी डॉक्टर सुरेखा कुडलिंगार. आणि पेशंट तपासण्यासाठी तिने दवाखाना सुरू केला. लोक यायचे, काय होतं सांगायचे, पण हिला काही कळत नव्हतं. तामिळनाडूवरनं इंजिनिअरिंग करणारा एक तमिळ तरुण मुलगा आला. तो सुरेखाताईच्या शेजारी बसून तिला तमिळमधलं हे सगळं इंग्रजीत सांगायचं. आणि मग विचार करून ताई औषधं द्यायची. आणि ती औषधं कशी घ्यायची आणि काय करायचं हे परत हा जो काही मुथय्या होता हा त्या सगळ्यांना पुन्हा तमिळमध्ये समजून सांगायचं. असं सगळं. आणि मग हे सगळे लोक भेटायचे, रडायचे. आम्ही भेटायचो, त्यांना नमस्कार म्हणायचो, कसे आहात, जेवलात का. आम्ही असं बोलायला लागल्यावर त्यांना वाटायचं की अरे हे आपल्या तामिळनाडूचे दिसत आहेत, कारण त्या लुंग्या तशा लावलेल्या वगैरे. आणि ते मग सांगायला लागायचे त्या दर्दनाक दुःख भऱ्या सगळ्या कहाण्या, की ती एक लाट कशी आली आणि सगळं जीवन कसं उद्ध्वस्त झालं. बायका पोरं दिसेनाशी झाली. डोळ्यात पाणी आणून त्या सगळ्या कहाण्या त्या आम्हाला सांगायची. आम्हाला काही कळत नव्हतं. पण भावना कळायला शब्दांची भाषा लागते का हो? मला नाही वाटत. ती अंतःकरणाची एक भाषा आहे, ती आपुलकीची एक भाषा आहे, ती स्नेहाची एक भाषा आहे. ती भाषा शिकली तर आपण खरे भारतीय बनू. ते शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून जेव्हा तो राम जेव्हा सबरीच्या झोपडीत पोहोचला, तेव्हा काही वाल्मिकींनी जी पटकथा आणि संवाद लिहून दिले ते डायलॉग राम आणि शबरी एकमेकांशी बोलले की काय काय बोलले असतील ते. डोळ्यांची भाषा आहे ती. इथून अंतःकरणापासून अंतःकरणाला भिडणारी भाषा आहे ती. वात्सल्याच्या, मानवतेच्या स्पर्शाची भाषा आहे. अहो ती शिकायला पाहिजे हो आम्ही. या मेकलप्रणित शिक्षण पद्धतीमध्ये अत्यंत खडूस आयुष्य जगणारे आणि सुटाबुटात जाऊ पाहणाऱ्या अशा वर्गातली आणि ती शेजारी जाणारा माणूस कोण आहे त्याच्याशी काही घेणं नाही देणं नाही आणि मी म्हणजे जीवन, अशा प्रकारचं आपल्याच आतमध्ये गुरफटणाऱ्या अशा आम्हाला ही भाषा शिकली पाहिजे. ही भाषा फार महत्वाची आहे. आणि मग तामिळनाडूमध्ये आम्ही त्या सगळ्यांना त्यांची दुःख दूर करण्यासाठी चला आपण खेळूया. आणि आम्ही मग तिथे स्वरूपवर्धनीची शाखा भरवायचो आणि कबड्डी, लंगडी, खो खो काय काय खेळ. आणि 200 तरुण तामिळनाडूतले ते कोळी बांधव सगळे यायचे हो खेळायला आणि दणकून खेळ चालायचे. आणि काय विलक्षण माहोल निर्माण झाला होता. आणि जेव्हा महिनाभरानंतर आम्ही निघालो ना, अक्षरशः रस्त्यावर आडवे पडले. आम्हाला सांगितलं नाही जायचं, तुम्ही नाही जाणे का, नाही जायचं, आम्ही सोडणार नाही तुम्हाला. हे इतकं जीवाभावाचं नातं हे एका महिन्यात निर्माण होऊ शकतं जेव्हा आम्हाला कळेल आमच्या देशामध्ये कोण अजूनही अभावग्रस्त आहे,
कोणासाठी धावलं पाहिजे, कोणासाठी कर्तृत्व आहे, कोणासाठी डिग्री आहे, कोणासाठी जगायचं याचा बोध मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी अनेक संस्था, संघटना या निर्माण झाल्या पाहिजेत. एक विलक्षण अशा प्रकारचं हे काम. श्रीनगरला असीम फाउंडेशनच्या कामासाठी एकदा जेव्हा बागेश्री दिदी गेल्या होत्या आणि आता जम्मूला परत जायचं, आणि त्यावेळी अकस्मात श्रीनगरमध्ये प्रचंड दंगल उसळली, वातावरण भयानक झालं, आणि आता जायचं तर आहे, प्रवासाला बाहेर पडलोय, घरी परत जाता येणार नाही आहे, आता काय करायचं. आणि म्हणून एका रिक्षावाल्याला बागेश्रीताईंनी थांबवलं. त्या रिक्षात त्या बसल्या आणि दाढीवाढीला आणि अशा प्रकारचा टोपी घातलेला असा तो रिक्षावाला. आणि दीदी म्हणाल्या की भाई साहब, जम्मू के जाने के लिए जहाँ गाड़ी मिलेगी वहाँ प्लीज मुझे आप छोड़िए. आणि रिक्षा निघाली. अंतःकरणामध्ये खूप टेन्शन, काहूर माजलं की हा आपल्याला कुठे घेऊन चाललाय आणि हा काय करणार आहे आपल्याला. आणि अंदाजे ते स्टेशन जवळ आलं की जिथनं जम्मूला गाड्या जातात, आणि ते सोडून तो पुढे चाललेला. आणि दीदीचा बांध फुटला आणि ती रडायला लागली. आणि ती म्हणाली की मैं आपकी बेटी जैसी हूँ, मुझे आप प्लीज सही जगह छोड़िए, मुझे मदद कीजिए, रहम कीजिए. आणि तेव्हा हे अब्बाजान म्हणतायत, बेटी फिक्र मत करो, मैं जानता हूं तेरी बिंदिया से तू हिंदू है, लेकिन मैं तेरा मुसलमान बाप हूं, और तू वहां से जाएंगी तो वहां से सेफ नहीं है, वहां से गाड़ियों में कहीं भी हो जाता है. मैं तुझे एक ऐसे गाड़ी वाले सरदार जी के पास ले जा रहा हूं, वो तुझे जम्मू तक ले जाएगा. आणि ते गाडी त्यांनी त्या सरदारजीच्या ठाण्यावर नेली आणि सांगितलं, पापे बेटी है मेरी, वो इसको पहुंचाना जम्मू तक, और मुझे कॉल करके बताना मेरी बेटी पहुंची आहे नाही. या काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनाशील आणि माणसाला भरवसा नसणाऱ्या वातावरणात सुद्धा माणुसकी किती जिवंत असते हो. ते धर्म, जाती, पंथ हे सगळं नंतर आहे. पहिलं अंतःकरणातली मानवता जी आपल्याला साथ घालते ना, तिची जाणीव आपण ठेवली पाहिजे. या अशा अनेक कहाण्या. या लातूर किल्लारीच्या भूकंपामध्ये आम्ही गणेशोत्सवाचं वादन करत होतो. विसर्जन मिरवणूक चालली होती तुळशीबागची, आणि त्या दगडूशेठच्या मिरवणुकीमध्ये जोरदार ढोल बडवत होतो. आणि मिरवणूक संपून आम्ही घरी आलो तर पाहिलं ते कसबा पेठ, सोमवार नारायणपेठ, सगळ्या पुण्यातले सगळे लोक हे वरनं खाली उतरलेले. आणि काय झालं, भूकंप झाला, भांडी कुंडी सगळी पडलेली. कुठं झाला, 7च्या बातम्यांमध्ये कळलं की लातूर किल्लारीला भूकंप झाला. आणि मग आपणही गेलं पाहिजे भूकंपात काम करायला. तर या किल्लारीच्या महाभयंकर अशा प्रकारच्या या 93 सालच्या भूकंपामध्ये जी पहिली ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली ना, ती आमच्या लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाची. पुण्यामधनं एक तरुण लातूरला गेला आणि त्यांनी विवेकानंद रुग्णालय उभं केलं, आणि ते पद्मविभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे हे पुण्यातले हे संघाचे स्वयंसेवक, हे बीजे मेडिकल कॉलेजला, MBBSला सर्व विषयात गोल्ड मेडल, सर्व विषयात गोल्ड मेडल. आणि असे आपले गुरुजी आप्पासाहेब पेंडसेंसमोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात की आप्पा हे झालं, आता आम्ही काय करू. तर आप्पा म्हणतात काय करू म्हणजे, अरे पुण्यात काही काम नाही आहे, तिकडे लातुरामध्ये खूप उष्णता आहे, अनेक प्रकारच्या बिमारी आहेत आणि खूप गरीब लोक आहेत, तिथे जा, तिथे वैद्यकीय काम सुरू कर. आणि लातूरला विवेकानंद रुग्णालयाची पायाभरणी केली, आणि एक श्रेष्ठ रुग्णालय आणि सगळ्या गरीब बांधवांना अत्यंत कमी दरामध्ये सर्व प्रकारची सेवा देणारं ह्या विवेकानंद रुग्णालयाची गाडी ही पहिल्यांदा त्या किल्लारीच्या भूकंपप्रवण क्षेत्रात पोहोचली, आणि त्यांनी मानवतेचं, रुग्णांच्या सेवेचं काम सुरू केलं. मला एक किस्सा कानावर आला. हे रुग्णालय हे जेव्हा उभं राहत होतं बरं का, तर तेव्हा काही पैसा नाही, काही नाही, ऑपरेशन थिएटर आणि हे ते सगळं महागडं असतं ना. पण डॉक्टर कुकडे न हारता आणि त्यांचे डॉक्टर भराडिया वगैरे सगळे लोक प्रयत्न करत होते, आणि डॉक्टर्स मिळवायचे. आणि असे कसे सेवाभावी डॉक्टर, त्यांना सांगितलं जायचं की पगार होईल याची काही गॅरंटी नाही आहे, तरी येत होते काही जण. आणि एक डॉक्टर आले की जे भूलतज्ञ होते, आणि आता गरज होती एक स्त्री रोग तज्ञाची, गायनेकॉलॉजिस्टची शोध चालू होता. आणि हे डॉक्टरांना लग्न करायचं होतं, आणि हॉस्पिटल असं आयुष्य, तेच माझं आयुष्य, हॉस्पिटल हेच माझं घर, हॉस्पिटलच्या गरजा ह्या माझ्या गरजा. तर आता लग्न करायचंय, तर मग नवरी पाहिजे, मुलगी पाहिजे. तर मग वधू संशोधनामध्ये आपल्या अटी काय असतात,
काय त्याची यादी मी करायची गरज नाही आहे. मुलगी गोरीच पाहिजे, शिकलेली पाहिजे, सर्व कलांमध्ये प्रवीण पाहिजे, असं पाहिजे आणि तसं पाहिजे, डबल इंजिन तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे मी थोडा रिलॅक्स. आणि अशा जाहिराती असतात ना या सगळ्या मॅट्रिमोनियल साईट्स ज्या आहेत लग्नाचे, या कशा नवऱ्यान कसे बायका हव्या असतात, हेच सगळं उंच पाहिजे, देखणी पाहिजे, हे आणि ते. या डॉक्टर महाशयांनी काय आवाहन केलं की लग्न करायचंय, नवरी पाहिजे, पण काय ती डॉक्टर पाहिजे, ती गायनेकॉलॉजिस्टच पाहिजे, ती विवेकानंद रुग्णालयामध्ये अल्पवेतन काम करायला तयार असलेली पाहिजे, ती रात्रंदिवस वेळ न पाहता रुग्णांची सेवा करणारी पाहिजे. स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यामधले अत्यंत व्यक्तिगत अशासारखे लग्नाचे विषय, पण ते सुद्धा सामाजिक सेवांच्या पूर्तीसाठी, समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी कसे वापरता येतात यातलं हे श्रेष्ठ उदाहरण आहे. तर ही पहिल्यांदा ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली आणि काम सुरू झालं. आणि बघता बघता आम्ही पुण्यावरनं गेलो, मंगळूर पाटीला ते सगळं काम सुरू झालं. आणि त्या सगळ्यामध्ये शेकडो मुलं आम्ही पाहिली ही जी दिवस रात्र इकडे तिकडे भरकटतायत. आई आई, बाबा बाबा असा आक्रोश मांडलेला आहे. त्यांचे आई वडील कुठल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत, सापडत नाहीयेत. भूकंपानंतर प्रचंड पाऊस झालेला, चिखल सगळीकडे मातलेला आहे, प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. सेवा कार्य चालू आहे दिवस रात्र कार्यकर्त्यांकडनं. आणि या मुलांचं काय करायचं? आणि गोष्ट आली की काही समाजकंटक या मुलांना पळवून नेत आहेत, त्यांना त्यांचे एजंटगिरी करून बाजारात विकतायत. आणि मग स्थानिक प्रशासनाने सांगितलं स्वरूपवर्धिनीला की तुम्ही शिक्षण क्षेत्रातले आहात, यांच्यासाठी काहीतरी सुरू केला. आणि मग आमच्या नारायण धनावडेंनी त्या किल्लारीला वडाच्या झाडाखाली या सगळ्या अनाथ मुलांची पहिली शाळा सुरू केली. आणि सगळे आमचे स्वरूपवर्धींचे ताई दादा या सगळ्या अनाथ मुलांना एकत्र बसून त्यांची गाणी, गप्पा, गोष्टी आणि त्यांची शाळा सुरू केली. दिवस रात्र त्यांना सांभाळायचं, आईची माया द्यायची, ताईची माया द्यायची, दादासारखं प्रेम करायचं. पुढे ही मुलं गेली. लातूरला त्यांच्यासाठी जनकल्याण निवासी विद्यालय उभं राहिलं. मे महिना सगळे शिक्षक रजेवर जाणार. आता मे महिनाभर या मुलांना सांभाळायचं कोणी? परत स्वरूपवर्धिनीत फोन आला, महिनाभर या मुलांचं शिबिर घ्यायला या. आणि पुण्यावरनं आम्ही 30 जण हे मे महिन्यामध्ये 45 अंशाच्या वर तापमानामध्ये आपल्या या लातूरच्या पोरांचं सगळं काम करायला आम्ही गेलो. तर या 30 जणांचे आम्ही कार्यकर्ते होते ना आमचे, त्या कार्यकर्त्यांची जी वयोगटातली रेंज काय माहिती आहे तुम्हाला? तर यातले जे सगळ्यात जे वयस्कर होते ना त्यांचं वय 60 वर्ष. तर ते आमचे नरवणे सर आणि आमचे दिदा जोशी सर. आणि यांच्यामध्ये सगळ्यात लहान वयोगटाची एक कार्यकर्ती होती बरं का. आणि तिचं वय काय असेल? अवघे 6 महिने. आणि 6 महिन्याच्या छोट्याशा निवेदिताला घेऊन आमची बागेश्री दिदी त्या भयानक उन्हाळ्यामध्ये हे लातूरचं शिबिर करण्यासाठी आली होती. आणि या सगळ्यांनी दिवस रात्र महिनाभर या मुलांच्या मध्ये इतकं काम केलं, त्यांना आपल्या आई वडिलांची आठवण एक दिवस सुद्धा येऊ दिली नाही. हसवलं, खेळवलं, प्रेम दिलं आणि कायमचं एक घट्ट नातं निर्माण केलं. हे असं विलक्षण काम करण्यासाठी म्हणून आपण कुठल्या तरी संघटनेचं, कुठल्या तरी मदत कार्याचं, कुठल्या तरी मुवमेंटचं सभासद झालं पाहिजे. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये घराबाहेर पडून काम केलं पाहिजे. ती काळाची निकड आहे, आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. अल्बर्ट श्वाइत्झर जर्मनीमधले एक अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचे तत्वज्ञ, एका कॉलेजचे डीन, जगप्रसिद्ध संगीतज्ञ. पण जेव्हा त्यांना कळलं की आफ्रिकेच्या जंगलामध्ये मलेरियाने आणि अनेक प्रकारच्या डासांमुळे आणि प्रचंड उष्माघातामुळे हजारो बांधव, कृष्णवंशी बांधव मरतायत, कोणी डॉक्टर नाहीये, काही नाहीये. वयाच्या 30व्या वर्षी हे तत्वज्ञान कला शाखेचे अभ्यासक असलेले अल्बर्ट श्वाइत्झर यांनी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली. आणि 30व्या वर्षी हे एक फिजिशियन झाले आणि पोचले हे डायरेक्ट आफ्रिकेमध्ये. आणि त्या लंबार्गिनी ओगू नदीच्या तीरावर त्यांनी काम सुरू केलं. आणि ह्या सगळ्या कृष्णवंशी आपल्या बांधवांसाठी आयुष्यभर स्वतःला वाहून घेतलं. कुठं तो युरोप, जर्मनी, फ्रान्स आणि कुठं हे आफ्रिकेतली ही जंगलं आणि या भयानक अवस्थेतल्या या सगळ्या कृष्णवंशीय बांधवांसाठी आपल्या जीवाचं रान केलं. आपण सगळ्यांनी एक होता कारवर वाचलंच असेल. आवर्जून वाचा एक होता कारवर. की या निग्रो म्हणून हेणवला गेलेल्या मुलाने
आपल्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ प्राप्त झालेल्या, पण माणूस म्हणून जगायचं कसं याचं अजिबात ज्ञान नसलेल्या कृष्णवर्षी बांधवांसाठी टस्किगीच्या त्या बुकर्टी वॉशिंग्टनच्या शाळेमध्ये आपलं आयुष्य दिलं, शेती शिकवली, शेंगदाण्याचे 300 पदार्थ शिकवले, अत्यंत वाळवंट झालेल्या, केवळ कपाशीची लागवड करून करून अत्यंत निकृष्ट झालेल्या त्या जमिनीमध्ये नंदनवन फुलवणारा तो कारवर, लाखो रुपयाच्या त्याला आलेल्या अमेरिकेतल्या नोकऱ्या, जगभरातली सगळी जी काही त्याच्याकडे आलेली जी काही निमंत्रणं होती ती सगळी झाडून देऊन शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कृष्णवर्णीय बांधवांसाठी काम करणारा हा जो काही कारभार आहे, हा एक महान आदर्श आम्हा सगळ्यांपुढं कायमस्वरूपी आहे. मदुराईचा एक नौजवान आहे ज्याचं नाव आहे नारायण कृष्णन. गुगलवर आपल्याला त्याची सगळी कहाणी ऐकायला मिळेल. तर नारायण कृष्णन हॉटेल मॅनेजमेंट हा त्याच्या आवडीचा विषय आणि म्हणून तो स्वीडनला त्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तज्ज्ञ झाला आणि स्वीडनची एक ऑफर आली. स्वीडनच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये एक चीफ शेफ म्हणून तो काम करत होता. सुट्टीसाठी आला मदुराईला. सुट्टी संपली आणि चेन्नई एअरपोर्टकडं कारने चाललेला आहे आणि सिग्नलला या नारायण कृष्णनची कार थांबली. इकडे तिकडे बघत होता. बाजूच्या फुटपाथवर एक मतिमंद फाटक्या तुटक्या कपड्यातला माणूस बसला होता आणि त्याचं लक्ष गेलं की हा काय करतोय. तर त्या माणसाने तिथे त्याने शौच केलं आणि भयानक म्हणजे तो माणूस स्वतःचं शौच खायला लागला आणि ते इतकं भयानक किळसवाणा वाटणारं दृश्य त्यांनी पाहिलं आणि सिग्नल सुटला आणि कार तिथून पुढे गेली. पण हा इतका अस्वस्थ झाला, त्यांनी सांगितलं कारवाल्याला जरा बाजूला घे, थांबव. आणि हा नारायण कृष्णन कारमधनं खाली उतरला आणि चौकातल्या एका हातगाडीपासून जाऊन त्याने दोन्ही हातात मावणार नाही इतके इडल्या, सांबार, चटणी हे सगळं पत्रावळींवर घेतलं आणि जाऊन त्या मतिमंद बांधवाच्या समोर त्यांनी ते ठेवलं आणि तो बसला. त्या मतिमंद बांधवाने काही क्षणात 5-6 लोकांसाठी आणलेल्या त्या इडल्या, त्या सांबार सगळा खाऊन टाकला. कारण किती दिवसांची भूक घेऊन तो बसला होता कोणाला माहिती. आणि काय करायचं. नारायण कृष्णन पुन्हा आपल्या कारमध्ये गेला आणि कार ड्रायव्हरला म्हणाला अबाउट टर्न, नाही जायचं मला स्वीडनमध्ये. आणि कारमध्ये बसल्या बसल्या त्याने निश्चय केला की यांचं कोणी नाही आहे, त्यांचा भाऊ होण्यासाठी मला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे आणि मी यांचं सर्वस्व म्हणून काम करेल. आणि मग त्यांनी लक्षावधी जी पुंजी जमवली होती त्यातनं या सगळ्या बांधवांना रोज जेवण खाण देण्याची व्यवस्था सुरू केली की जे विमनस्क अवस्थेत आहेत, ज्यांना काही कळत नाहीये, देहभान नाहीये आणि रस्त्यांवर बिचारे बसलेले आहेत, खाण्यापिण्याची भ्रांत आहे. एकच काम स्वयंपाक बनवायचा, या सगळ्यांना खाऊ घालायचं. 4 महिन्यात 2.25 लाख लोकांना या नारायण कृष्णननी जीव घातला. अनेकांना एकत्र केलं, संघटना उभारली, लोक पैसे द्यायला लागले, कामात सहभागी झाले आणि पाहिलं की हे लोक आपले दाढी मिशा वाढलेले आणि कुवा पडलेले आहेत, जखमा चिघळलेल्या आहेत आणि त्यांनी सलूनमध्ये जाऊन सांगितलं की मी पैसे देतो, आमच्या या बांधवांची दाढी केशकर्तन करा. सलूनवाल्यांनी नकार दिला की नाही, संसर्ग पसरलेले रोगी लोक आहे, आम्ही हात लावत नाही. काय करायचं. हा बहादर याने 6 महिन्याचा स्वतः सलूनचा कोर्स पूर्ण केला आणि हातात कंगवा, वस्त्राण, कात्री घेऊन हा स्वतः या सगळ्या आपल्या बांधवांची कटिंग करतो, दाढी करतो, त्यांची स्वच्छता करतो. एक विलक्षण मानवतेचं काम हे मदुराईमध्ये नारायण कृष्णन आणि त्यांचे सहकारी करतायत. उत्तर भारतामध्ये अपना घर नावाचं एक जगन्वंदी काम चालतं. डॉक्टर ब्रिजभूषण आणि माधुरी भारद्वाज हे डॉक्टर जोडपं, हे ज्यांना कोणीही नाही आहे, ज्यांना घरच्यांनी सोडलं आहे, समाजाने पाठ फिरवली आहे, मग ते छोटी बालकं असोत, निराधार असोत, वृद्ध असोत, अपंग असोत, या सगळ्यांसाठी हे त्यांनी अपना घर सुरू केलेलं आहे. आणि देशभरामध्ये हे काम इतकं वाढवलेलं आहे, तुम्हाला
आश्चर्य वाटेल की या त्यांच्या घरामध्ये, आपणा घरमध्ये कोणालाही प्रवेश आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि या सगळ्या येणाऱ्यांना हे काय म्हणून हाक मारतात? प्रभूजी, प्रभूजी. आणि प्रभूजी म्हणून त्यांचं लालन पालन करतात, जीव घालतात, त्यांच्या क्षमतावर्धन करतात, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतात. आज या आपणा घरचे देशभरात 33 आश्रम आहेत आणि या 33 आश्रमांमध्ये 6,000हून जास्त प्रभूजी राहत आहेत. 21,000 लोकांचं पुनर्वसन यांनी केलेलं आहे. 34,000पेक्षा जास्त निराधारांची सेवा केली आहे. आणि या सगळ्या कामामध्ये 7 लाख लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष डॉक्टर भारद्वाजांना मदत करत आहेत. काय विलक्षण उदाहरण आहे भारत देशातलं. आपल्या या आपणा घरच्या या 33 शाखा देशभरात कुठे कुठे आहे त्यांच्या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या. आणि हे मानवतेचं जे एक विलक्षण काम आपल्या देशात आपणा घरचं चालू आहे, आपण याचा नक्की अभ्यास करा. हे आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहे बरं का, पण त्याचं नाव आहे आपलं घर. आणि हे निर्माण केलंय कोणी? तर आमच्या विजय काका फळणीकरांनी. विजय काका अत्यंत गरिबीतनं वर आले आणि भयंकर फुटपाथवर राहिले आणि खूप वाईट दिवस काढले. पण स्थिरस्थावर झाले, एक चांगलं जीवन जगत असताना आणि अकस्मात त्यांचा पोटचा मुलगा एका अपघातामध्ये अकस्मात देवाघरी गेला. पण ते दुःख उगाळत बसलं नाहीत. तर अशी जी अनेक मुलं आहेत समाजातली की ज्यांना बाप हवा आहे, तर मी का नाही त्यांचा बाप होणार. आणि म्हणून त्यांनी आपलं घरची निर्मिती केली. आज सिंहगडच्या पायथ्याला डोणजामध्ये आपलं घर आहे. जरूर भेट द्या. 11 आजी आजोबा आहे, 55 मुलं आहे. पण ती मुलं कशी आहेत की काही सहारा नाही, जेवायला मिळालं नाहीये अशी नाहीत, निस्तेज नाही आहे, गरीब नाही आहे. तर ती कशी आहेत? उत्साही आहेत, तजेलदार आहेत, त्यांच्या डोळ्यात चमक आहे, स्वाभिमान आहे. आणि सगळं भरलंय कोणी? आमचे विजय काका फळणीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी हे सगळं भरलेलं आहे. अतिदुर्गम खेड्यांमध्ये सुसज्ज मोबाईल मेडिकल व्हॅन हे पाठवतात. अतिशय कमी पैशात हे सगळं चालवतात. पण हे सगळं जे आहे ना, या स्वाभिमानाने केलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी खूप प्रकारची मदत मिळवावी लागते. कार्यकर्ता म्हणून आपलं कणात ताट पाहिजे. विजय काकांचं एक भन्नाट उदाहरण माझ्या कानावर पडलं बरं का. तर हे त्यांचं जे हे जे काय आश्रम उभा करायचं आहे, बांधकाम करायचं आहे, अनेक शासकीय गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. म्हणून एका सरकारी कचेरीत विजय काका गेले. अधिकाऱ्याला मिनत्या करतायत, बाबा रे सही कर, फाईल पुढं पाठव, हे कर ते कर. आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले हे सगळे अधिकारी. आणि तो म्हणतोय की खिसा गरम करा, टेबलाखालनं पैसे द्या आणि मग बघू तुमचं काम करू. विजय काका उभे राहिले. एक जी फाडकन त्या क्लास 1 अधिकाऱ्याच्या कानाखाली त्यांनी पेटवली. सगळं ऑफिस ताडकन उभं राहिलं आणि बघत राहिलं की हे काय. आणि लोक धावले, मोठी बातमी झाली, सगळ्या पेपरात आलं. सामाजिक कार्यकर्त्याच्या नादी लागू नका. तुम्ही जर त्याचा अंत पाहिलं ना तर काही खरं नाही. एक जी फाडकन पेटवली, 2 दिवसात सगळ्या परवानग्या हातात आल्या आणि अतिशय स्वाभिमानानं हे आपल्या घरचं काम हे चालू आहे. आमचा वेल्हा भोर हा पुण्याच्या जवळचा ग्राम भाग. पण पाऊस सगळा वाहून जातो, खूप अवर्षणग्रस्त. आणि गावातल्या महिलांना काटक्या कुटक्या गोळा करणं आयुष्यभर. या सगळ्या महिलांची एक मूठ बांधण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकास विभागाने म्हणून तिथल्या महिलांचं संघटन हाती घेतलं. गेली अनेक वर्ष सुवर्णाताई, बागीश्री दिदी या सगळे तिथं जात आहेत आणि या महिला बचत गटात महिलांना एकत्र करतायत, स्वाभिमान भरतायत. छोटे मोठे उद्योग करा, उत्तम शेती करा. आणि 45 गावांमध्ये 300 बचत गट आहेत आणि 5,200 महिला त्याच्या सभासद आहेत. आणि हे सगळे मिळून जे काही उद्योग करतात, बचत करतात. उलाढाल किती आहे? 2.5 कोटी रुपये उलाढाल आहे या सगळ्या महिलांची. आणि उद्योजकता, विकास, उद्योग, आरोग्य, नेतृत्व, ग्रामीण नेतृत्व, त्यातल्या कितीतरी सरपंच झाल्या. सगळं चित्रच बदलून टाकलंय या महिलांचं, या सगळ्या बचत गटांनी. एकदम जबरदस्त काम. आणि या सगळ्या उद्योजक झालेल्या महिला ज्यांनी कधी आपल्या जिल्ह्याची सीमा सुद्धा लाल डब्याच्या एसटीत बसून ओलांडली नव्हती ना, या सगळ्या महिलांना सुवर्णाताईंनी एक दिवस चक्क विमानातनं डायरेक्ट दिल्लीला नेलं. आणि दिल्लीला विज्ञान भवनामध्ये देशाचा अत्यंत बुद्धिमान वर्गासमोर आम्ही उद्योगात विजयी कसे झालो याच्या विजयगाथा या ग्रामीण भागामध्ये 7वी न शिकलेल्या महिलांनी अप्रतिम प्रेझेंटेशन्स केली आणि भारताला दिपवून टाकलं. आमच्या ग्रामीण भारतामध्ये काय पोटेन्शियल आहे हो.
पण ते जागृत करायला, त्यांना संघटित करायला, त्यांना दिशा द्यायला आणि हात द्यायला, पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पुन्हा सोडलं पाहिजे ना. शनिवार रविवार काढली गाडी, गेले ट्रेकला, गेले मॉल्समध्ये आणि केली खरेदी. ते विकेंड्स काय फक्त त्यासाठीच असतात का? ते वेल्ल्याच्या वसतिगृहात शिकवायला गेलं पाहिजे, तिथली मुलंसुद्धा मुख्य प्रवाहात आली पाहिजेत, त्या मुलीसुद्धा डॉक्टर इंजिनियर्स झाल्या पाहिजेत, तहसीलदार झाल्या पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नांमध्ये आम्ही सतत आमच्या या सगळ्या बांधवांना अखंड साथ केली पाहिजे. छत्तीसगडच्या आमच्या फुलबसन यादव 1969चा जन्म बरं का, 10 वर्षाच्या असताना लग्न झालं. राजनांदगाव जिल्हा आणि सुकुलदेहन छोटंसं खेडेगाव, अतिशय गरिबीत लहानपण गेलेलं, 7वी शिक्षण फक्त, 10व्या वर्षी लग्न झालं. गावामध्ये एक पण अगदी जन्मजात एक नेतृत्व अंगामध्ये, आणि महिलांच्या या परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे ही विजिगिषा अंगामध्ये. आणि बचत गटांचा काही उपक्रम सुरू होता म्हणून त्या गेल्या, घर सोडून गेल्या, मनोरेशाही, घरामध्ये मारलं, मारहाण केली, घरात प्रवेश नाकारला, हालहाल केले, पण सोडलं नाही. मी घरही सांभाळणार आणि बचत गट पण उभे करणार. पायाला भिंगरी बांधून जिल्ह्यातल्या गावागावात गेल्या, महिलांना भेटल्या आणि एक जबरदस्त संघटन उभं केलं. स्वतःचे बचत गट निर्माण केले. प्रज्ञा महिला समूह या नावाने प्रचंड मोठं काम उभं केलं. 2 लाख सभासद आहेत आज, विचार करा, आणि 12,000 बचत गट आहे. 2 रुपये कॉन्ट्रीब्युशन, प्रति व्यक्ती 2 रुपये कॉन्ट्रीब्युशन. कॉर्पस किती चांगला आहे माहितीये? 150 मिलियन इतका प्रचंड कॉर्पोरेट उभा केलाय. आणि कष्टांना काही सीमाच नाही हो. या सगळ्या शेताच्या बांधावर, स्वयंपाकघरामध्ये आणि फुंकणीने चूल फुंकणाऱ्या प्रत्येक बाईच्या शेजारी बसून फुलबसन यादवने हे परिवर्तन कसं घडवलं असेल? आपण गेलं पाहिजे एकदा राजनांदगावला, गप्पा मारल्या पाहिजेत ताईंशी, फुलबसन यादव, आणि समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी एकदा सांगितलं की त्यांच्या बचत गटाच्या कामाचा एका मोठा समारंभ ठेवला, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं यायचं म्हणून. आता मुख्यमंत्री येणार, कार्यक्रम मोठा, हजारो लोक जमणार, स्टेज उभं केलं पाहिजे, मोठा मांडव घातला पाहिजे. अरे पण पैसे कुठे आहेत? सगळे गरीब कार्यकर्ते, सगळे गरीब संघटन. हे सुरुवातीचे दिवस होते, मंडप उभारायला पैसे नाही, काय करायचं? पण फुलबसन ताईंच्या या सगळ्या महिला पण इतक्या जबरदस्त विजिगिषे घ्यायच्या. त्यामुळे ताई मंडप उभारणं आहे ना, किंवा चिंता करती हो, हे आम्ही चुटकीसरशी मंडप उभा करून देतो. काय केलं या महिलांनी? त्या सगळ्यांनी गावोगावचे कळक असतात की नाही, बांबू, ते आणले, त्या चौकोनी रचनेत त्या उभ्या राहिल्या. घरोघरच्या त्यांच्या ओढण्या, चुनरी म्हणतात, आणि त्या साड्या, आणि त्या सगळ्या त्यांनी त्या बांधल्या, त्याच्या गाठी त्या कळकांना, आणि 1, 2, 3 म्हणून ते सगळे बांबू उभे केले. आणि महाप्रचंड हजारो लोकांना झाकेल असा 0 पैशातला मांडव हा तिथे उभा राहिला. सायरन वाजवत मुख्यमंत्री आले, त्यांनी तोंडात बोटं घातली. अरे काय माणसं आहेत ही आपल्या ग्रामीण भारतातली, काय डोकेवान या महिला आहेत, या आपल्या भगिनी आहेत. विलक्षण आहे, प्रतिभा आहे हो. संकटांवर मात करण्याची काय जबरदस्त बुद्धी आणि विजिगिषा भरली आहे या ग्रामीण भारतामध्ये. आम्ही केलं पाहिजे. मुंबईचे आमचे समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, कितीतरी मुलं हरवतात. अत्यंत लाडात वाढलेली काही मुलं घरच्यांनी चपराक दिली ठेवून की घरातनं पळून जातात, मला नाही राहायचं घरात. येतात रेल्वे प्लॅटफॉर्मवर, खायला काय मिळत नाही, आजूबाजूची कुसंगतली मुलं असतात आणि वाया जातात. काही मुलांना पोलीस पकडून नेतात आणि बाल सुधार गृहामध्ये भरती करतात, तिथं ते अजून जाम गुंड बनतात. काही एजंट्स या मुलांना भिकेला लावतात. या सगळ्या मुलांची दुःख ओळखून विजय जाधवांनी मुंबईला समतोल फाउंडेशन स्थापन केलं. म्हणजे सगळे कार्यकर्ते प्लॅटफॉर्मवर जातात, या मुलांना हेरतात. ही मुलं रागावलेली, चिडलेली, कोणावर विश्वास नसलेली, त्यांना कसं प्रेम लावत असतील? त्यांना जीव लावतात, त्यांना खायला घालतात, त्यांना अलगद फाउंडेशनच्या कार्यालयात आणतात, त्यांची व्यवस्था करतात, त्यांना खेळवतात, त्यांचा राग दूर करतात, हळूहळू त्यांच्या घरची माहिती काढतात, घरी संपर्क करतात, आणि आईवडिलांना अचानक बोलून या माय लेकरांची जी ताटातूट झालेली असतात, ही जी हरवलेली पाखरं असतात, ही आपल्या आईवडिलांना जोडून देतात. काय विलक्षण मानवतेचं काम आहे हो हे. आयुष्यभरासाठी ज्यांच्या गाठी सैरवैर झालेल्या आहेत, विखरून गेलेल्या आहेत, अशी सगळी अपत्य ही या सगळ्यांना जोडून देण्याचं हे जे काम आत्तापर्यंत
5,500 मुलांना पुन्हा आपल्या कुटुंबाशी जोडायचं काम हे समतोल फाउंडेशननी केलेलं आहे. आज आमच्या सगळ्या शहरांमध्ये जी घंटागाडी प्रसिद्ध आहे ना, त्याचे निर्माते लातूरचे आमचे मित्र संजय कांबळे यांनी हे इनोव्हेशन केलं घंटागाडीचं. या घंटागाडीच्या जन्मापूर्वी आमचे सगळे कचरा वेचक बंधू भगिनी बिचारे खांद्याला जोळ्या अडकून आणि लोकांनी फेकून दिलेला कचरा गोळा करायचा आणि त्यातनं भंगार विकायचं. आणि काय भयानक अवस्था, काय आयुष्य होतं त्यांचं. काही कमाई नाही, काही नाही, झोपडपट्ट्यांमध्ये राहायचं. पण एक अत्यंत प्रोफेशनल स्वच्छतेची व्यवस्था ही लातूरला ही संजय कांबळेंनी उभी केली. जन आधार सेवाभावी संस्था. ओला सुका कचरा पूर्ण वेगळा करायचा, 70% लोकांना सहभागी करून घेतलं. सिस्टमॅटिक रचना उभी केली. कचऱ्याचा डोंगर लातूरात उभा होताच कामा नये. शहराचे 10 भाग केले. प्रत्येक भागात 10 ॲपे, 3 ट्रॅक्टर, 40 कामगार, 10,000 घरांचा कचरा एका भागातला गोळा करायची पद्धत. सगळ्या कचरा वेचक बंधू भगिनींना हातमोजे, गम बूट, ॲप्रन, रिफ्लेक्टर, मिळालेला कचरा सुका ओला त्याची विल्हेवाट, खत निर्मिती, शेतकऱ्यांना मोफत खतं, इतकी सिस्टमॅटिक. आणि आज जे लातूर बरं का, हे देशामध्ये याचा 308वा क्रमांक होता स्वच्छतेमध्ये. आज पहिल्या 50मध्ये लातूर आणलंय आणि लातूरचा आदर्श अनेक महापालिकांनी घेतला आहे. इनिशिएटिव्ह कोणाचा आहे? संजय कांबळेंचं. या सगळ्या कचरा वेचक समाजामध्ये एक प्रोफेशनल अशा प्रकारचं चांगलं आयुष्य जगण्याची सिस्टीम उभी केली इंजिनियर असलेल्या आमच्या या संजय कांबळेंनी. त्या घराघरात नोकरी नाही म्हणून आज चिंतित असलेल्या अनेक इंजिनियर लोकांना माझं आव्हान आहे, इनोव्हेशन करा, नवीन सिस्टीम्स उभ्या करा. कोरोनानंतरच्या काळामध्ये समाजाला काय गरज लागणार आहे त्यासाठीची जी तयारी आहे आत्तापासून सुरू करा. मशिनरी डेव्हलप करा, यंत्रणा आणूयात, मोठे मोठे व्यवसाय चालू करायला पाहिजेत. सगळे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स जे चीनकडे गेले होते जगभरातनं भारतात येणार आहेत ना. कौशल्ययुक्त चांगलं मनुष्यबळ आहे. रट्टा मारून सबमिशन करून आणि नुसतेच इंजिनियर झालेले इंजिनियर नको आहे या देशाला. इनोव्हेशन देणारे इंजिनियर पाहिजेत. या इनोव्हेशनचा आग्रह आमच्या स्वरूपवर्णीचे अध्यक्ष डॉक्टर माशेलकर हे सतत धरत असतात. तामिळनाडूचे कल्याण सुंदरम आता 73 वर्षाचे झालेत. पेशाने ग्रंथपाल आहे हा माणूस. आपलं आयुष्यभराचं सगळं उत्पन्न फक्त गरजूंसाठी 30 वर्ष नोकरी केली ग्रंथपालाची. सगळा पगार समाजामध्ये ज्यांना पैसा नाहीये, कर्ज आहेत, मुलींची लग्न करायची आहेत, जेवाय खायची भ्रांत पडली आहे, ऑपरेशन्स करायची, सतत वाटत जायचं, सारखी लोकांना मदत करायची. 30 वर्षातल्या नोकरीतला सगळा पैसा हा दिलेला आहे. पेन्शनमधनं 10 लाख रुपये आले, तेही सगळे देऊन टाकले. काय विलक्षण माणूस आहे. कल्याण सुंदरम, तामिळनाडू. अत्यंत साधं जीवन, साधे कपडे, लग्नही केलं नाही. संसारात, माझ्या संसारात कशाला पैसा खर्च करायचा, लग्नही केली नाही. आणि वास्तवाची ओळख करून घेण्यासाठी स्वतः रस्त्यांवर राहिले, स्वतः रेल्वे फलाटांवर झोपले की हे लोक काय जीवन जगतात हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून स्वतः हे अनुभव घेतले. एक पैसा सुद्धा स्वतःजवळ ठेवले नाही. निवृत्तीनंतर मग संघटना काढली आहे, तिचं नाव आहे पालम. गरजू आणि दात्यांमधला दुवा ही संस्था आहे. ज्यांना काही द्यायचं आहे ते घेऊन जे वंचित आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सिस्टमॅटिक नेटवर्क म्हणजे पालम संस्था. हे महाराज हे ग्रंथालय शास्त्रातले गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि साहित्य आणि इतिहासातली MA मिळवलेले उच्च शिक्षित माणूस आहेत. आयुष्यभर अनेक पारितोषिके मिळाली. सगळ्या रकमा गरिबांसाठी. एक पुरस्कार त्यांचा किती रकमेचा माहिती आहे? 30 कोटी रुपये. या 30 कोटी रुपयातला एक सुद्धा पैसा स्वतःजवळ ठेवून घेतला नाही, सगळे पैसे देऊन टाकले. हे निस्वार्थतेचे गौरी शंकर म्हणावं लागेल यांना. हे निस्वार्थतेचे माउंट एव्हरेस्ट आहे. त्या अरुणाचल प्रदेशामधले आमचे अंकल मुसा सत्यनारायण मुंडासूर विवेकानंद केंद्राचे जीवनवर्ती. पण पाहिलं की हा माणूस जो माणसाचा माणूस पण घालवतो आहे तर तो काही व्यासंग करत नाही, काही वाचत नाही, पुस्तकांना हात लावत नाही. आणि सुबुद्ध समाज कसा निर्माण होणार? वाचलं पाहिजे. आणि म्हणून गावागावात वाचनालयांची चळवळ उभी केली. गावागावात ग्रामस्थांना आवाहन केलं. एक खोली गावाकडनं बांधून घेतली वाचनालयासाठी. हजारो गावांमध्ये वाचनालयाची निर्मिती केली. ती बांबूची वाचनालयं. आणि ही शेकडो मुलं नादी लागली.
वाचनाच्या. ते मोबाईलवर गेमा खेळा आणि नाही ते व्हिडिओज पहा आणि स्वतःचं डोकं नासवून घ्या, स्वतःचं ब्रह्मचर्य संपवून घ्या. नाही मित्रांनो, वाचा रे वाचा. इंग्रजीतलं वाचा, हिंदीतलं वाचा, तमिळमधलं वाचा, भारताच्या सगळ्या भाषांमधलं वाचा, आंतरराष्ट्रीय वाचा. वाचत राहा. ग्रंथ गुरु आहे. वाचनालयाची चळवळ हे अंकल मुसा चालवत आहेत आणि यावर्षी त्यांना भारत सरकारने पद्मश्री दिले. ते राहतात रिवॉचमध्ये. हे आमच्या विजय स्वामींचं रिवॉच म्हणजे काय, रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड्स एन्शंट ट्रॅडिशन कल्चर अँड हेरिटेज. हे शेकडो वर्षांची ही जी आमची जनजाती संस्कृती आहे, या इदू मिश्मी या सगळ्या जमाती आहेत, एक आदर्श मानवतायुक्त जीवन जगलेले हे सगळे लोक आहेत. अत्यंत शास्त्रोक्त जीवन व्यवहार आहे, जीवन मूल्यांची जी खरी जाण असलेले हे लोक आहेत. पण काळाच्या उदरामध्ये हे सगळं वेस्टर्नायझेशन त्यांचं होतंय, तर मग हे जतन केलं पाहिजे ना. आणि म्हणून विजय स्वामी रिवॉचच्या माध्यमातून हे सगळं पाहत आहे. तेजूला आमच्या मोसमी दिदींनी सगळ्या गावागावांमध्ये तापाच्यावर औषधं काढली आहेत आणि सगळी डॉक्टर टीम ही गावागावांमध्ये जाऊन औषधोपचार करते. असं तेजूला आमच्या मोसमी दिदी काम करत आहे. हे म्हणजे मी अनेक तास बोलत राहिलो ना तरी संपणार नाही अशा प्रकारचं हे उत्तुंग असं मानवतेचं काम हे सगळ्या देशामध्ये चाललेलं आहे. आमच्या पुण्यात कुमठेकर रस्त्यावर नॅशनल असोसिएशन फॉर वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड एक उत्तम संस्था चालवतात आमचे परम मित्र राहुल देशमुख आणि त्यांची पत्नी देवताताई. स्वतः राहुलजी अत्यंत गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून पुण्यावर आले आणि काही नाही, रेल्वेच्या फलाटावर झोपले, पण कष्टानं शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएट झाले, बँकेत नोकरीला लागले आणि अंधांसाठीची ही संस्था काढली. हे सगळे निवासी अंध बांधव तिथे राहतात आणि कॉम्प्युटर शिकतात, बँकेच्या परीक्षा देतात, बँकेत अधिकारी होतात. या सगळ्या अंधांच्या जीवनामध्ये एक पहाट उगवली आहे पुण्यात. आपल्या पुण्यात त्यांचं हे काम चालतं. आपण जरूर भेट दिली पाहिजे. हे सैनिक मित्र परिवाराचे आमचे आनंद सराफ, सगळ्या समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांचे परम मित्र. 96ला हे सैनिक मित्र परिवार सुरू केलं. 4 स्तरावर काम चालतं. हे प्रत्यक्ष लष्करात काम करणारे आमचे सैनिक बंधू, रिटायर्ड झालेले भाऊ, शहीद झालेले आमचे जवान आणि उपचार घेणारे पॅराप्लेजिक सेंटरमधले सैनिक, या सगळ्यांना आनंद देणं एवढं एकमेव काम आहे सैनिक मित्र परिवाराचं. हजारो लोक जोडले. सगळे सण या सैनिकांचे साजरे झाले पाहिजेत. या सगळ्यांना राख्या गेल्या पाहिजेत. आणि सुदूर अशा त्या सगळ्या सियाचीनच्या त्या ग्लेशियर्सवर त्या जवानांना महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका तालुक्यातल्या एका बहिणीची जेव्हा राखी जाते ना तेव्हा त्याचं हृदय इतकं उचंबळून येतं. तर तो सैनिक त्या राखीच्या धाग्याची पहिल्यांदा पूजा करतो बरं का, आणि मग ती आपल्या हातात धारण करतो आणि मग फोन करतो आपल्या त्या बहिणीला आणि सांगतो की या सीमेवरच्या तुझ्या भावाला तुझी राखी मिळालेली आहे. हे हजारो हत्तींचं बळ ज्यांच्या या सैनिकांमध्ये आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये मानवतेचा एक ताई म्हणून जो आधार सेवा मित्र परिवारातर्फे उभं करण्याचं काम हे चाललेलं आहे. अपंगांची लग्न लावून देणं, हे अनेक प्रकारचं काम करतायत. हे आमचे गणेशोत्सव चळवळीतले मोठे मोठे कार्यकर्ते. या पुण्याच्या गणेशोत्सव चळवळीनं या देशाला हजारो सेवाभावी कार्यकर्ते दिले. सेवा मित्र मंडळाचे आमचे शिरीषराव मोहिते, अहो एक सामान्य शिपाई म्हणून या माणसाने सुरुवात केली. आज मोठ्या मोठ्या बँकांचे संचालक म्हणून शिरीषराव काम करतायत. आणि या सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून अनाथ, अपंग, वृद्ध या सगळ्या संस्थांना वर्षभर मदत, हजारो लाखो रुपयांची मदत. आणि जे अनाथ लहान मुलं आहेत तर त्यांचे मामा बरं का, सेवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते या सगळ्यांचे त्यांचे मामा बनतात आणि मामाच्या गावाची सहल या मुलांची आयोजित केली जाते आणि या अपंगांची लग्न लावून देतात. शाळा, महाविद्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ, सगळ्यांसाठी अविरत अखंड काम करणारे अशा प्रकारची ही सगळी मंडळी आहेत. मीराताई बडवे या निवांत अंधमुक्त विकासालय चालवतात विश्रांतवाडीला. स्वतः एका सुखवस्तू घरातली महिला आहे. आणि कशी काय प्रेरणा झाली होती त्यांना, तर अंधशाळेच्या एका कार्यक्रमात मीराताई गेल्या होत्या आणि एक मुलगा असा अडथळून पडला आणि सावरता सावरता मीराताईंना बिलगला आणि आई असं तो म्हणाला. आणि मीराताईंच्या अंतःकरणाची तार छेडली गेली की या स्पर्शात या मुलाला जर मी आई वाटतेय तर खरंच या मुलाची मी आई का होऊ नये झालं.
आणि ही अंध बांधवांची मुलामुलींची संस्था त्यांनी स्वकष्टावर उभं केली. ब्रेल लिपीची अनेक पुस्तकं काढली, यांना रोजगार देण्यासाठी उभं केलं, त्यांची लग्न लावून दिली. आणि हे विलक्षण काम ही सगळी मंडळी करतायत. वंदे मातरम संघटनेचा आमचा तरुण तरफदार वैभव वाघ हा कार्यकर्ता इतकं विलक्षण काम हे आत्ता कोरोनामध्ये चाललंय. लक्षावधी लोकांच्या भोजनाची सोय, जे तमिंगलाँग जिल्ह्यातले जे सगळे मेघालयातले बांधव आहेत आणि त्यांची भूक भागवणं असेल, पुस्तकखंडी आहे, हे सगळं युवा वाद्य पथकातले सहकारी सगळे मिळून एक जबरदस्त अशा प्रकारचं काम ही सगळी मंडळी करतायत. आमच्या या देशाने पाणी प्रश्न सोडवणारे विश्वविख्यात राजेंद्र सिंहजी दिले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या हजारोंच्या माऊली झाल्या, ग्रामविकासाची शिखर असलेले अण्णा हजारे आणि पोपटराव पवार देशाला आमच्या महाराष्ट्राच्या मातीने दिले. बचपन बचाव आंदोलनातनं सगळ्या लहान मुलांच्या हक्कांचं संरक्षण करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी लहान मुलांमध्ये कामाचा एक वेगळा आदर्श जगासमोर प्रस्थापित केला. आम्ही सुद्धा त्यांचं पाईक बनलं पाहिजे. या मानवतेच्या सेवा यात्रेचे पथिक होण्यासाठी स्वतःला हलवलं पाहिजे, जागं केलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये करिअर पाथमधली ही जी काही एक विचित्र स्टॅग्नन्सी वारंवार आम्ही धारण करतो आहोत, त्याच्यावर आम्हीच मात केली पाहिजे. भारी पडलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये एकसंघपणे काम करणारी ही सगळी कुठली ना कुठली आंदोलनं, चळवळी, पक्ष आणि संघटना यांचे सभासद झालं पाहिजे. एकला चाललो रेने काही काम होणार नाही. आमचं हे सुवर्णयुग मित्रमंडळ दगडूशेठ हलवाई गणपती, ससूनमध्ये आज भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातनं हजारो लोक रोज येतात. काही व्यवस्था नसते खाण्यापिण्याची. या सगळ्यांना गेली अनेक वर्ष दगडूशेठ हलवाई जीव खाऊ घालतोय. या कोरोनाच्या काळामध्ये लक्षावधी रुपयांची मदत ही दगडूशेठच्या माध्यमातून ही सगळ्यांना केली जाते. आमचं तुळशीबाग मंडळ पुस्तकखंडीतनं हजारो मुलांना पुस्तकांचं वितरण करतोय. हे सगळं आम्ही केलं पाहिजे. आम्ही अत्यंत भाग्यवान. आमच्या बालवयामध्ये किशाभाऊंचा सहवास आम्हाला लाभला. किशाभाऊंनी आमचे डोळे उघडले. आयुष्यामध्ये करिअर करायचंय, मोठं व्हायचंय म्हणजे फक्त बंगले, गाड्या आणि ती स्वप्न नाही त्यांनी आम्हाला दाखवली. आमच्या अगदी लहानपणापासून समाजाचं खरं दर्शन घडवण्यासाठीच्या अनेक उपक्रमांमधनं समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जाण्याची संधी स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिली आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं की एक खूप मोठ्या जाणीवेने अजूनही या कार्याचा प्रचंड प्रचार व्हायला पाहिजे. किशोरभाऊ म्हणायचे की समाजाची नुसती सेवा करत सुटू नका. किशोरभाऊंनी एक फार उदात्त तत्व आम्हाला शिकवलं. किशोरभाऊ म्हणायचे की आपण समाजाची अशी सेवा करायची आहे की त्या सेवेतून सेवेकरी निर्माण झाले पाहिजेत. ट्विस्ट ऑफ द रिस्ट हे आपलं काम आहे. आजची मदत घेणारा उद्या मदत देणारा झाला पाहिजे. आणि तर आपण उत्कृष्ट सेवावृत्ती आहोत. समाजामध्ये सेवेची ही जी काही एक विगर आहे, सेवेचा हा जो काही हा माणुसकीला मानणारा भाव आहे, हा निर्माण करण्यात यशस्वी व्हायचा असेल तर समाजाच्या सर्व स्तरांमध्ये गेलं पाहिजे. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. 90 वर्षामध्ये 1.5 लाख सेवा कार्य उभी राहिली. 1.5 लाख वनवास्यांच्या पाड्यापाड्यांवर, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये एक क्षेत्र स्वयंसेवकांनी सोडलं नाही. क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही. दानवतेच्या विषवल्लीचे कोठेही बेणे नाही. दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू. मर्यादो पुरुषोत्तम म्हणून श्री रामचंद्रांना मानण्याचं कारण काय? पुन्हा पुन्हा त्या महाभारतात जाण्याचं कारण काय? तर ती सगळी लंका जिंकल्यानंतर ती जी मोठी ऑफर तिथले लोक म्हणत होते, विभीषण म्हणत होता की तुम्ही इथंच राहा, सोन्याची लंका उपभोगा. ती एवढी मोठी ऑफर श्रीरामचंद्रांना आली आहे. लक्ष्मण पण बघतोय की काय अति प्रतिक्रिया आहे आपल्या भावाची, पण राम हसतायत, काही प्रतिक्रिया नाहीये. आणि आग्रह चाललाय तेव्हा राम म्हणतायत अपिस्वर्णमयी लंका
नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. मला ज्या अयोध्येने लहानपणी वाढवलं खेळवलं, ज्या अयोध्येच्या मातीत कुस्त्यांमध्ये माझं पौरुष जागृत झालं, ज्या अयोध्येच्या सेवावस्त्यांनी या रामाला आपापल्या घरात नेऊन दूध पाजलं, ज्या अयोध्येतल्या अनेक आई वडिलांनी माझ्यावर जीवापाड माया केली, त्या अयोध्येच्या विकासासाठी मला अयोध्येला जायचंय. मला लंकेचा मोह अजिबात नाही. आणि राम सोन्याची लंका सोडून परत अयोध्येत गेले आणि अयोध्येच्या उत्थानाचं काम केलं. ते आदर्श आहेत. ते शिक्षणातनं मैकाले कुठे मिळत नसतील तर ते घराघरात जागवले पाहिजेत. त्यासाठी आपल्या कच्च्या बच्च्यांना वेळ दिला पाहिजे. ते रामायण त्यांना समजून सांगितलं पाहिजे. पुन्हा भारतभूमीत आलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नाही का नासाची नोकरी सोडून आले आणि भारताच्या उत्कर्षासाठी काय महाप्रचंड काम उभं केलं की या भारत देशाने डॉक्टर कलामांना राष्ट्रपतीपदी विराजमान केलं, त्यांना भारतरत्न केलं. आणि सगळ्या युवा पिढीला संबोधित करत असताना, ज्ञानकणांची पखरण करत असतानाच डॉक्टर कलामांनी त्या मंचावर शेवटचा श्वास घेतला. डॉक्टर कलाम आमचे आदर्श आहेत. स्वामी विवेकानंदांनी अमेरिका जिंकली आहे. दिसेल तेवढी सगळी भूमी अर्पित करण्यासाठी अमेरिका तयार होती. इंग्लंडमधले मोठे मोठे उद्योगपती मागे लागले होते. पण स्वामीजी नाही राहिले अमेरिकेत. स्वामीजी परत आले आणि आपल्या मातृभूमीची त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. अत्यंत उच्च शिक्षित अशा या सगळ्या संन्याशांचं रामकृष्ण मठाच्या माध्यमातून संघटन केलं आणि वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, सेवा क्षेत्रामध्ये महान आदर्श प्रस्थापित केले. आपण त्यांचीच लेकरं आहोत. आपल्याही शरीरामध्ये त्यांचंच रक्त वाहते. अपेक्षा आहे आपण त्याला साद घालण्याची. अपेक्षा आहे आपण आपल्या अंतःकरणातले डॉक्टर कलाम जागृत करण्याची. अपेक्षा आहे आमच्या या लोकशाही जागर मंचासारख्या लोकशाहीचे पाया मजबूत करण्यासाठी संघटन करणाऱ्या तरुणांमध्ये सामील होण्याची. अपेक्षा आहे या देशामध्ये लोकशाही भुसभुशीत करून जातीपातींच्या नावाखाली पुन्हा भांडणं लावणाऱ्या आणि नक्षलवादासारख्या मुवमेंट्स उभं करणाऱ्या आणि माओवाद्याच्या नावाखाली पुन्हा एकदा तरुणांना बंदुका घेऊन रक्त सांडून त्यांना मतिभ्रष्ट करणाऱ्या ज्या संघटना काम करतायत त्यांच्या विरुद्ध प्रत्यक्ष फील्डवर उभं राहून आपल्या या सगळ्या बांधवांना समाजाचं जे खरं प्रेम आहे ते ओतप्रोत प्रेम देऊन त्यांना आपलंसं करणाऱ्या लोकशाही जागर मंचासारख्या कार्यकर्त्यांची त्यांच्यामध्ये जाऊन काम करण्याची. आणि म्हणून आजच्या या महाराष्ट्र दिनी, आजच्या या कामगार दिनी मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो. आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला प्राणी मरोनी गेला, अशी आपली गत करून घेता कामा नये. मानवतेची आराधना करणाऱ्या कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, कुठल्या ना कुठल्या चळवळीमध्ये आपलं वैचारिक, आपलं प्रत्यक्ष, आपलं आर्थिक आपण योगदान दिलं पाहिजे. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय जर माझे बांधव असतील तर या बांधवांसाठी आपल्या घराच्या ज्या संकुचित भिंती आम्ही बांधून घेतल्यात, आपल्या स्वतःच्या बँक बॅलन्समध्ये रमण्याची जी एक मानसिकता आम्ही तयार करून घेतली आहे ती तोडून अवघे विश्वची माझे घर या सगळ्या दुःखी, कष्टी, शोषित वर्गाला आपलंसं करण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे मळे फुलवण्यासाठी काहीतरी कर्तृत्व केलं पाहिजे, काहीतरी कष्ट घेतले पाहिजेत, आपल्या मनाची जोपासना केली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला या सेवा कार्याच्या पथावर आणण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या सुट्ट्यांमध्ये ही सेवा कार्य दाखवण्यासाठी आवर्जून नेलं पाहिजे. त्यांच्या मनाची मशागत केली पाहिजे. आणि मग आपली ही पुढची पिढी सुद्धा मोबाईलमध्ये गुंतून पडणारी आणि छान चोकी करणारी आणि फॅशनीमध्ये आपलं आयुष्य न दवडता सेवा कार्याच्या या यज्ञामध्ये आपल्या समिधा अर्पण करणारी अशी एक अत्यंत बुद्धिमान, अशी एक अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाची पुढची पिढी निर्माण करण्याचा आनंद आणि ते समाधान आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाला नक्की मिळेल. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.